मालविता दिवे मालविते जरी माल्हवे, तरी दीपू नाही हे फावे कोणासी पा. माल्हविता आपण मालविता म्हणतो, त्यांनी प्राकृतामध्ये माल्हविता मागच्या त्यांची भाषा. तर मालविता दिवे म्हणजे दिवा मालवला गेला हा एक भाग. माल्हविते जो मालवतो तो, आणि जरी माल्हवे तर मालविते जरी माल्हवे म्हणजे मालवणारा सुद्धा मालवला म्हणजे तोही नष्ट झाला, नाहीसा झाला. म्हणजे जशी त्रिपुटी म्हणतो आपण की दिवा लावणारा आणि त्याचं ज्ञान घेणारा असा तिसरा. आता तोच जर नष्ट झाला तर ज्ञान कोणाला होणार आहे? जो मालवणारा आहे त्याला ज्ञान होणार आहे. पण मालवणाराच जर नष्ट झाला, दिवा बंद केला, ज्यानी बंद केला तोही नष्ट झाला, तर ते म्हणतात तरी दीपू नाही हे फावे कोणासी पा. मग आता दिवा मालवला आहे हे कुणाला कळणार आहे? मग कळवून घ्यायला म्हणजे ज्ञाता शिल्लकच राहणार नाही. म्हणजे ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय. तर इथे ज्ञाता आणि ज्ञेय ह्या दोन गोष्टी घेतल्या आपण आणि त्याचं ज्ञान. तर आता इथे ज्ञाता घेतला किंवा कर्ता म्हणू. हा जो कर्ता आहे तो दिवा मालवणार आहे. म्हणजे कर्त्याचं जे कर्म आहे ते काय आहे की त्यांनी दिवा मालवायचा आहे. आता कार्य काय होणार आहे? दिवा मालवला जाणार आहे. पण कर्म करणारा म्हणजे कर्ताच जर शिल्लक राहिला नाही तर कार्य कुणाला कळणार? म्हणजे कार्य घडलं का नाही घडलं. म्हणजे आपल्या मराठीमध्ये जसे म्हण आहे ना की जंगलात मोर नाचला, कुणी पाहिला. आपण म्हणतो भले त्या जंगलात नाचला असेल, नाचला पण पाहिला कुणी? तसं त्याला जर पाहणारा जर द्रष्टाच नाही तर जे घडतं आहे त्या घडण्याला काय बरं अर्थ आहे, असं यांना इथे म्हणायचं आहे. म्हणजे त्याचा सगळ्याचा विषय असा की त्यांनी सांगितलं की शून्यत्व जे काहीही नाही. म्हणजे हे घडलंय काय? जे काही घडलंय त्या घडण्याला काही अर्थ नाही. म्हणजे आपण म्हणून याला काही अर्थच नाही, म्हणजे त्याला अस्तित्वच नाही. हे घडतं पण अस्तित्व नाही असं म्हणता येत नाही. अशी जी फेज आहे किंवा अशी जी जाणीव आहे किंवा असं जे ज्ञान आहे, आम्हाला एक जाणीव आहे की आता आपल्याला कळत असतं की याला काही अर्थ नाही आहे. म्हणजे आपल्या दृष्टीने ते शून्य. आपल्याला एखाद दिवशी अशी सहजच आपण व्यवहार रोजचा करत असतो, पण आपल्याला अशी एक वेगळी हुरहुर लागते आणि एक प्रकारचं एक लोनलीनेस येतो, कधी उदासीनता येते. म्हणजे काय आपल्याला कळत नाही हे काय आहे. कधी अशी अपूर्णता वाटते. म्हणजे ही आत्ताची जी काही मनाची लक्षणं आहेत ही नेमकी काय आहेत आपल्याला कळत नाही. आणि त्या लक्षणामध्ये आपण अडकलेलो नसतो, त्या लक्षणाशी आपण जोडलेले नसतो, पण तरी सुद्धा ती लक्षणं विद्यमान असतात. पण ते लक्षण दाखवायला नसतं. ते दाखवायला काय आहे? कारण आपण काम करतोय, आपण व्यवहार करतोय, आपण जेवतोय, आपण खातोय, आपण पितोय, पण एक वेगळी हुरहुर आतमध्ये चालू असते. तर ते जसं आहे की आहे का काही दाखवायला, तर काही नाही आहे. पण नाही का, तर आपल्याला नक्की आहे. म्हणजे त्याचा, त्या हुरहुरीचा, त्या काही वाटण्याचा स्पेसिफिक परिणाम आपल्या कशावरही होत नाही. काहीही परिणाम होत नाही, तरी सुद्धा ती आपल्या ठिकाणी विद्यमान आहे. म्हणजे हे जसं आपल्यापुरतं विचारात घेण्याचा विषय, तसंच ते म्हणतात की दिवा आहे, दिवा मालवला आहे, मालवणाऱ्यांनी मालवला आहे. पण आता मालवणारा पण तिथे नष्ट झाला तर आता ते कोणी पाहायचं आहे? म्हणजे अगदी व्यवहारातलं उदाहरण घ्यायचं तर पुण्यामध्ये असणाऱ्या सामाजिक कार्य करणाऱ्या सगळ्या संस्था अनेकांनी उभ्या केल्या, संस्था वाढवल्या. त्या संस्था हळूहळू करत त्यांचा ऱ्हास झाला. पण तो ऱ्हास झाला हे बघायला तरी कोण शिल्लक आहे? कारण आम्ही कोणीच पाहत नाहीये त्यांच्याकडे. जे पडलं आहे ते पडलेलंच आहे. म्हणजे त्याचं एक उदाहरण सांगायचं तर डी वाडेकरांचा तत्वज्ञान कोश. त्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते सगळे तत्वज्ञानाचे म्हणजे त्या कोशाचे जे व्हॉल्यूम्स होते ते 3 व्हॉल्यूम्समध्ये होता, त्याच्या 3 खंडामध्ये. तर त्याचं शेवटी बाइंडिंग सुद्धा केलं नाही, कारण त्याचा खर्च तरी कुणी करायचा. आणि मग ते जे पडून होतं शेवटी एक दिवस ते स्क्रॅप काढावा तसं ते स्क्रॅपमध्ये काढलं. आणि त्यांनी लोकांना एक जाहिरात दिली की या इथे अगदी तुम्हाला वाटत असेल एवढं मोठं काम झालंय म्हणून या ट्रस्टला 100 रुपये द्या फक्त आणि ते 3 व्हॉल्यूम्स घेऊन जा. म्हणजे 100 रुपयाशी काही त्या किमतीचा प्रश्न नाही आहे, फुकट आणण्यासारखं आहे ते, पण तुम्ही घेऊन जा, आम्ही बाइंडिंग केलं.
म्हणजे बघा, एकाने ट्रस्ट सुरू केला, त्या माणसाच्यामुळे तो डी डी वाडेकरांचा करताच उत्पन्न झालेला ट्रस्ट. डी डी वाडेकर पण गेले, त्या ट्रस्टवर जी काही कोणी आणखीन हे काम करणारी माणसं होती ती पण गेली. तो ट्रस्ट तसाच राहिला, पण बघणारा कोणीच नाही. म्हणजे तो किती वर्ष होता पडूनच होता. पण म्हणजे तो होता काय नव्हता काय या दृष्टीने काही अर्थ नाही. पण नव्हता असं म्हणता येईल का, किंवा नाही असं होता का होता? कारण नंतर आम्हाला गीता धर्म मंडळामध्ये आम्हाला कळलं की अजून सुद्धा त्या तत्वज्ञान कोशाच्या म्हणजे त्या महामंडळाने किंवा त्या ट्रस्टनी काही काम केलं नाही, ते तसंच पडलेलं आहे. त्याचं काय करायचं, काय करणार आहे त्याचं? ना त्याच्याकडे काही पैसे आहेत ना काही आहे. पण जी काय लिखापडी आहे, म्हणजे अगदी याच्यासारखंच उदाहरण आहे. काही नाही, त्यातनं आम्हाला 5 पैसे मिळणार नव्हते, त्यातनं आम्ही काही उभंही करणार नव्हतो. फक्त एकच होऊ शकणार होतं की ते आम्ही तो ट्रस्ट आमच्याकडे घेतला, म्हणजे गीता धर्म मंडळाकडे घेतला, तर आता तत्वज्ञान कोशाचे हक्क आमच्याकडे येणार. हां, म्हणजे तत्वज्ञान कोश जर छापायचा तर आम्हाला विचारल्याशिवाय छापता येणार. म्हणजे अगदी अगदी ॲज ऑन टुडे जर म्हणशील तर त्यातला एक पैसा नाही, जर म्हणाल तर त्याच्याबद्दल काही हालचाल नाही, तर गीता धर्म मंडळात सुद्धा नाही. पण ते संपलंय का म्हणाल? नाही. ते त्यांना असं सांगायचं की तुम्हाला आहे आणि नाही मध्ये ज्ञान होत असतं, आणि आहे आणि नाही दोन्हीमधलं ज्ञान जेव्हा नाही म्हणून बाजूला केलं तर जे मूळचं उरतं, ते जे काही उरतं ते कुठल्याही प्रकाराने नव्याने ज्ञान किंवा अज्ञान उत्पन्न करत नाही. मग ते नाहीच असं म्हणानं, असं जो कोणी म्हणजे कोणाला म्हटलं हे की जो म्हणतो की जगाच्या मुळाशी असं कोणतं चैतन्य तत्व नाहीच आहे, म्हणजे जो नास्तिक आहे तो म्हणतो काहीच नाही ह्याच्या मुळाशी. ते म्हणतात बरोबर आहे, असणे आणि नसणे ह्याच्या पलीकडे जेव्हा त्या ज्ञानाची उत्पत्ती होते तेव्हा असणे आणि नसण्याच्या पलीकडचा जो कोणी आहे त्याला आहे म्हणून सिद्ध नाही करता येत, तसं त्याला नाही म्हणून स्वीकारता पण येत नाही. म्हणजे एवढंच ह्या संबंध आपल्या प्रकरणाचा गोषवारा हा आहे की मुळामध्ये ईश्वर, आणि तसं का होतं? कारण तो जो परमात्मा आहे किंवा ते जे परब्रह्म आहे ते जर असं म्हणायला लागलं, म्हणजे आपल्याला जसं वाटतं तसं की हे मी ब्रह्म आहे असं त्यांनी सांगण्याकरता जर ते उभं राहिलं, तिथेच द्वैत आलं. म्हणजे द्वैतातला नाशच आहे, म्हणजे ब्रह्माचा नाश आहे का नाही? ते त्याच्या ठिकाणी आहे, बस एवढंच त्याचं वर्णन करतायत. त्याच्या पुढची पायरी म्हणजे लगेच सगुणात यायलाच लागतं. दुसरं काय करणार तुम्ही? दुसरं काही पर्यायच नाही. ते जेव्हा त्याच्या ठिकाणी स्फुरण पावत राहिलेलं आहे म्हणजे ते चैतन्य स्फुरण आहे, याचा अर्थ त्याला काही अस्तित्व आहे, शून्य नाही. म्हणजे मागची ओवी जी सोडली आपण, तो बौद्धांचा शून्यवाद म्हणून आपल्याला मान्य नाही की शून्य तो अभाव नाही, ते भावात्मक आहे. आणि म्हणून गीताकार म्हणतात नासतो विद्यते भाव, ना भावो विद्यते सत. म्हणाले की असतापासून सत कधी जन्माला येत नाही, सतापासून असत जन्माला येत. तो सत आहे आणि त्याच्यापासून हे सगळं जे जग आहे हे असत आहे. हे असं मग असत का केलं? का केलं म्हणजे सत ते एकटंच आहे. त्याच्यापासून काही जरी जन्माला आलं तरी ते नुसतं सत नाही राहू शकत. का नाही राहू शकत? कारण त्यांनी नाम आणि रूप घेतलं. जेव्हा आकार रूपाने ते जन्माला आलं तेव्हा तो आकार आणि ते रूप केव्हा तरी संपणार आहे. मग आता ते संपणार आहे, त्यांनी निर्माण करताना ज्या प्रक्रियेमध्ये किंवा त्याची जी काही त्याच्या मूळची असणारी परिमाण आहेत त्या परिमाणामध्ये त्यांनी आम्हाला काय परिमाण लावून दिलं? काल. काल ह्या परिमाणाशी ह्या निर्माण केलेल्या जगताला त्यांनी जोडून दिलं. त्यामुळे तो मूळ अनादी अनंत काल आहे. त्या कालाच्या पार्श्वभूमीवर आम्ही आता विचार करा ना, तर मी 65 वर्षाची झाले तर 66 वर्षापूर्वी मी कुठे होते? नाही का, 67 वर्षापूर्वी मी कुठे होते? 100 वर्ष जग तसंच होतं. आता 1920 साल टिळक गेले. टिळकांचा 1856 जन्म झाला. आता 1856 पासून 1920 पर्यंतच्या काळातले टिळक आम्ही आज ऐकतो, आम्ही आज वाचतो, आम्ही त्याचा अभ्यास करतो, हे सगळं आमच्याकडनं होतं.
पण त्यावेळी आम्ही कुठे होतो. पण ते सगळं जग त्यावेळेच्या पद्धतीने उत्तम चाललेलं होतं. रोज सूर्य उगवत होता, रोज रात्र होत होती, लोक भांडत होती, चांगली वागत होती, राजकारण करत होती, फसवत होती, न्यायदान होत, काय नव्हतं होत, सगळं होतं. मग आजही सगळं होत आहे आणि उद्याही आम्ही असणार नाही, तरी ते असणारच आहे. असं का असणार आहे? कारण हे जग नामरूपात्मकच आहे आणि नामरूपाला जे आलं आहे ते एकदा नष्ट होणारच आहे. म्हणून त्यांना म्हणायचं की ज्ञान आणि अज्ञान निरूपण जे आहे, तुम्ही कोणत्याही कक्षेत जरी गेलात तरी ज्ञानाला काय अर्थ आहे, अज्ञानाला काय अर्थ आहे, व्यवहार चाललाय तोपर्यंत अर्थ आहे. ते म्हणतात हे अमृताच्या अनुभवाला आलात किंवा हा अनुभव चाखायला आलात की आता ज्ञान अज्ञानाच्या ते पलीकडे हां, ते दोन्ही राहत नाही. आणि म्हणून अमृतानुभव सांगताना किंवा त्याच्या करता त्यांनी आपल्याला हे खंडन करून सांगितलंय. ज्ञान अज्ञानाचं निरूपण अशा प्रकारे केलंय. म्हणून आता दीपासी जो मालविता तो जरी नष्ट होय सर्वथा, तरी मालवीला हे तत्वता कोण पाही. हो, ते म्हणून आपण म्हणलं जसं जंगलात मोर नाचला कोणी पाहिला, तसं दिव्याप्रती मालवून मालविणारा आपण जरी गेल्या नष्ट होऊन मालवला हे पाहावे कुणी. जरी समजा तो नाश पावला तरी आम्हाला तरी काय करणार आहे. म्हणजे अशा कितीतरी गोष्टी आहेत की अगदी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यांचा इतिहास आम्ही ऐकतो, ज्या मावळ्यांचं शौर्य आम्ही ऐकतो, पण त्यांच्यापेक्षा दुसरे शूर मावळे नव्हतेच ना, होते. त्यांनी कुठं काय काम केलं आणि काम करून ते कुठे नष्ट झाले आम्हाला कळलं पण नाही. जे कळलं तेवढं इतिहासाच्या समोर आलं. आता आज सुद्धा एवढे लोक लढतायत आणि आतंकवादाला तोंड देत आहेत. ते तोंड देत असताना जो त्यांचा प्रमुख आहे किंवा ज्याचा अगदी उल्लेखनीय असा म्हणजे कर्तृत्व किंवा पराक्रम आहे, काय जे असेल ते, जिची माहिती आमच्यापर्यंत पोहोचू शकते, पण त्याच्याकरता एक जे युनिट पाठीमागे काम करत राहतं ते युनिटच्या युनिट काही वेळा अयशस्वी होऊन संपून जातं. मग त्यांनी कार्य केले हे कुणाला कळणार आहे. केलं, आतंकवादाच्या विरुद्ध त्यांनी पुष्कळ काम केलेलं आहे आणि त्यांच्या या भरीव कामानंतर एक पुढं आला आणि त्याचं मोठं यश तिथे येऊन पोचलं. पण तसं ते म्हणतात की केलं, झालं, तो नष्टही झाला तर तो इतिहासही त्याच्याबरोबर नष्टच होऊन गेला. म्हणून की निंदेचेनी आलेपणे, आलेपणे म्हणजे येण्यानी, आलं येणं, की निंदेचेनी आलेपणे म्हणजे निदेचेनी, चुकून निंदा म्हटलं, की निदेचेनी आलेपणे, निद म्हणजे झोप, ती येण्यानी, निदले ते जाय प्राणे, तो आली झोप आली म्हणून तो झोपला, पण झोपला त्याचा प्राणच गेला. तरी नीद भली हे कोणे जाणी जेल पा. मग कुणाला कळेल याला झोप आली होती म्हणून किंवा हा झोपला होता म्हणून. गेला ही वस्तुस्थिती आहे. किंवा निद्रा आल्यावरी निजलेला मेला जरी, मग ते निद्रा सुख कवणे तरी भोगावे पा. कुणाला कळणार आहे की ही झोप होती. म्हणजे ती फेजच संपली. म्हणजे ज्या फेजमध्ये किंवा ज्या स्थितीमध्ये तो झोपणार आहे आणि झोपून मग उठणार आहे तेव्हा तो म्हणेल की का झाली का झोप. हो झाली झोप. म्हणजे त्या निद्रेचा अनुभव किंवा उपभोग त्यांनी घेतला, पण तो झोपला आणि तो गेला की मग माणूस म्हणतो हो ते गृहस्थानं झोपेतच गेले. म्हणजे सांगताना माणूस असं अशी वस्तुस्थिती सांग, ते झोपेतच गेले. काय माहिती ते झोपले आणि गेले का त्यांनी डोळे मिटले ते मुळे गेलेच होते. ते सगळं एकच आहे. मग संपलं ते. त्या अनुभवाचा विषय हा स्वतंत्रपणाने वेगळा करायला राहील असं नाही. ऐशा स्थिती माझारी निद्राच खोटी होईल करी, का ती ज्याच्या बलावरी आली तोच गेला. म्हणजे आता दोन गोष्टी झाल्या की अशा स्थितीमध्ये निद्राच खोटी होती म्हणजे तो झोपला नव्हताच, तो गेलाच होता. किंवा की ज्याच्या बलावरी आली तोच गेला, किंवा ज्याला ती झोप आलेली होती त्या व्यक्तीचं ते चैतन्यच त्या देहाला सोडून निघून गेलं. जागेपणा वाचून न ये उदया निद्रापणा, निद्रा आणि जागृती जाणं होय आत्म्याच्या बलावरी. आता जागेपणा वाचून न ये उदया निद्रापणा म्हणजे निद्रेचा उदय सुद्धा तेव्हाच होतो की जेव्हा तो जागा होतो. नाही तर जागाच नाही झाला तर ती निद्रा नाहीच. निद्रा आणि जागृती जाणं होय आत्म्याच्या बलावरी म्हणजे पुन्हा तेच वरचं की ज्ञान आणि अज्ञानाच्या वरचं जे शुद्ध ज्ञान आहे ते. निद्रा आणि जागृती ही दोन्हीनं आत्म्या निश्चिती, आत्म्याची अत्यंत शुद्ध स्थिती तो न जाणे दोन्हीला. तो त्या शुद्ध पातळीवर आहे. आत्मा आत्म्याच्या पायावरती
जागेपण आणि निद्रा ह्या घटना घडतात. परंतु म्हणजे जागा झाला म्हणजे आत्मा जागा झाला, कारण त्याच्याच पायावर घडतंय ना. मग आत्मा जागा झाला का आत्मा झोपला नाही. आत्म्याला काहीच होत नाही. मग होतं कोणाला? हे जे घडतं काय, हे घडतं ते त्या नामरूपावर घडतं, त्या आभासात्मक आहे. म्हणजे आत्म्याच्या पातळीवर आम्ही गेलो तर आमच्या ह्या कोणत्याच क्रिया त्याच्यापर्यंत नाही. पण ज्यावेळी आम्ही क्रियांच्या पातळीवर येतो त्यावेळी आम्ही जीवाच्या पातळीवर येतो. त्यावेळी हा जीव आहे. हा जीव कशाने वेष्टित आहे? अज्ञानाने. म्हणजे अज्ञानाने वेष्टित आहे म्हटलं कीच ज्ञानाची त्याला दुसरी बाजू आली. मग आम्हाला सगळंच अज्ञान आहे का? कोणालाच सगळं अज्ञान असू शकत, त्याला थोडंसं तरी ज्ञान असतंच. म्हणजे काहीही कळत नाही अशी जी स्थिती असते त्या स्थितीत सुद्धा कळणं ही स्थिती असते. म्हणजे कोमात जरी मनुष्य असला तरी देहव्यापार आतल्या आत चालू आहे म्हणून तर तो जिवंत आहे. म्हणजे कुठेतरी त्याचं ज्ञान आहे. त्या देहामध्ये ते प्राकृतिक ज्ञान फार सुप्त अवस्थेला आलेलं आहे. जसं बी आहे, त्या बीच्या ठिकाणी उगवून येण्याचं ज्ञान आहेच आहे. म्हणजे त्याची ती सामर्थ्य शक्ती आहेच, पण ती किती अगदी सुप्त आहे. ती जोपर्यंत पाण्यात टाकत नाही किंवा जमिनीवर रुजवत नाही तोपर्यंत ती अंकुरित व्हायला येणार नाही. तसंच आहे, कोमात आहे मनुष्य. त्याच्या ठिकाणी काय ज्ञान आहे काय अज्ञान आहे आम्हाला माहीत नाही, पण काहीतरी आहे ज्याच्या बळावरती तो देह अजून टिकून आहे. आणि ज्या दिवशी तो टिकत नाही त्या दिवशी तो जातोच ना. मग आता त्याला कोणी कोमात आहे म्हणत नाही. असा वेळ गेला म्हणजे ही बेशुद्धावस्था आहे हे आपण मान्य करतो. तसं आता ते म्हणतात इथे निद्रा आणि जागृती ही दोन्ही न आत्म्या निश्चिती. ती आत्म्याला नाही. तसं ते जे शुद्ध ज्ञान आहे किंवा ते आत्मतत्व आहे किंवा ते चैतन्य आहे त्या चैतन्याला नाही आहे. पण ह्या दोघांच्या पलीकडे असणारी जी शुद्ध ज्ञानाची स्थिती, त्या शुद्ध ज्ञानाच्या स्थितीपासून यांच्या ठिकाणी ज्ञान अज्ञान उत्पन्न होते. का होतं? कारण हे शुद्ध ज्ञान आहे ही एक वृत्ती आहे. वृत्ती जिथे आहे म्हणतो त्याला आम्ही गती आहे म्हणतो की नाही. म्हणजे वृत्ती म्हणजेच गती. गती आहे की सुरू झालं, बाकीचा सगळा पसारा सुरू झाला. म्हणजे त्या शुद्ध ज्ञानाच्या ठिकाणी या ज्ञान आणि अज्ञानाला उत्पन्न करण्याचं सामर्थ्य आहे. तसंच आहे कुठल्याही क्षेत्रात आपण गेलो तत्वज्ञानाच्या तर प्रत्येक वेळी हेच अप्लाय होतं. हाच निकष तिथे लागतो. समजा आता सत्व रज आणि तम 3 गुण आहेत. हे 3 गुण केव्हा निर्माण झाले? जेव्हा सत्व रज तमामध्ये तारतम्य आलं, म्हणजे त्या त्यांच्यातलं इक्विलिब्रियम गेला. आता तारतम्य संपल्यावर काय झालं? इक्विलिब्रियम आलं. इक्विलिब्रियम आल्याबरोबर ते सगळे एकसारखे झाले. ते एकसारखे झाले म्हणजे एका पातळीवर आले. एका पातळीवर आले म्हणजे सत्व रज तम नाही राहिले म्हणजे काही निर्माणच व्हायला राहिलं नाही, काहीच राहिलं नाही. मग काय राहिलं? मग काय राहिलेला जी पायरी दिली ती पायरी अव्यक्त. त्या पायरीवर तुम्ही जा, मग त्या पायरीच्या मागे जा अव्यक्त. असं करत आपण पुढे 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 मग हे आहे म्हणजे वैश्विक अहंकार आहे, मग त्याच्या मागे वैश्विक ज्ञान आहे, मग त्याच्या मागे प्रकृती आहे, मग त्याच्या मागे परब्रह्म आहे. चाललं एकानंतर एक पुढे. म्हणजे सांगायचा हेतू असा की आपण एकदा एका पृष्ठभूमीवरती आलो, कुठल्या पातळीवर आलोय आणि तिथून तत्वज्ञान पुढे नेतोय. जसं आपण म्हणतो फिजिक्समध्ये शास्त्राचा अभ्यास करायला लागल्यावर आम्ही कुठून अभ्यासाला सुरुवात करतो? तर आम्ही अगदी ॲटमपासून सुरुवात करतो. त्याचंही आता ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये गेलो, आम्ही तिथून फिजिक्स सुरू करतो. केमिस्ट्री आहे आम्हाला म्हणजे एलिमेंट आणि मॉलिक्यूल, बस आम्हाला पुरे झालं. त्या एलिमेंटचा मॉलिक्यूल घेतला काय त्याच्या केमिकल रिॲक्शन्स आहेत. आता त्याच्या मिळत गेलेल्या पुढच्या ब्रांचेस त्या जास्त जास्त सूक्ष्म होतील. पण बेसिक केमिस्ट्री कशाशी डील करते? ती एलिमेंट आणि मिक्सचर ह्याच्या बरोबर जाते की ज्याच्यामध्ये एक मूलद्रव्य आहेत किंवा त्याच्यापासून निर्माण झालेली संयुग आहेत. त्याच्यावरतीच ती केमिस्ट्री अवलंबून आहे. म्हणजे आम्ही कोणत्या पातळीवरून सुरुवात करतो आहे त्यावरती त्या शास्त्राचं पोचण्याचं ठिकाण ठरलेलं आहे. तर तसं त्यांनी इथे आपल्याला सांगितलं की तो न जाणे दोन्हीला आत्म्यापर्यंत काही पोचत नाही. म्हणजे म्हणूनच आपल्या प्रत्येक शास्त्रामध्ये फंडामेंटल्स आहेत की त्याचे जे फंडाज आहेत म्हणजे बेसिक पॉस्ट्युलेट्स आहेत
ती तशीच्या तशी ऍक्सेप्ट केली, ती अपरिवर्तनीय आहे. तिच्यात काहीच बदल होत नाही, ती स्वीकारायची आणि पुढे चालायचं. तसं आहे की ब्रह्मा आणि ती नाही आहेत का, आहेत, आणि ती स्वीकारल्याशिवाय ते शास्त्र उभं राहू शकत नाही. तसंच ब्रह्म आहे, त्या ब्रह्माची स्थिती त्याचं ते अभावात्मक नाही, भावात्मक आहे. परंतु ते आहे ही जाणीव नाही देत. ते आहे ही जाणीव आम्ही घेतली म्हटलं की ते तिथे नाही राहिलं. असं त्यांना सांगायचं ते ज्ञानात. जागा तरी आत्माचं झाला, निजला तरी आत्माचं निजला, गेला तरी आत्माचं गेला, आत्म्यास पाहता हे न काही. आत्मा न निजे जागा होई, आत्मा न कोठे जाई येई, आत्मा आत्मपणे राही, तो मुळीच निरुपाधिक. आत्म्याला यातलं काहीही बाधित होत नाही. आता म्हणून घटू घटपणे भासला, तद्भंगे भंगू आभासे, सर्वथा नाही तै नसे, कोणे म्हणावे. आता इथे अधिक स्पष्ट केलं. घट आहे, घटपणे भासे म्हणजे माठ आहे, मडकं आहे, निर्माण केलंय कुंभाराने, ते दिसतच आहे. हे मडकं आहे, हो, हे परळ नाही आहे, किंवा हे बोळकं नाही आहे, किंवा ही सुरई नाही आहे, म्हणजे हा घटच आहे. तो घटपणाने दिसतोय. आता तद्भंगे भंगू आभासे, तो घट फुटला की आम्हाला असं वाटतं की अरे त्याचा भंग झाला. अहो एवढा मोठा माठ फुटला की, म्हणजे माणूस पण झालं केवढं फुटलं. तर ते म्हणतात तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये तो फुटला कुठला, तो त्या माठाला त्याचं अस्तित्व नाही संपलं. का नाही संपलं, कारण सर्वथा नाही तै नसे, कोणे म्हणावे. म्हणाले तो जर मुळातच नसला तर फुटला कुठून. म्हणजे माठ मुळात, माठाची वस्तुस्थिती माठ नाहीच आहे. तर काय म्हणाले, मग घट जे आहे, आता वरती काय केलं आपण, घटाचं अस्तित्व जे आहे, मी घट दिसतो आहे म्हणून आम्ही तो पहिला सिद्ध केला. पहिल्या ओवीच्या पहिल्या भागात घटू घटपणे भासे, घटाचं घटपण सिद्ध केलं. दुसऱ्या भागामध्ये काय केलं, तद्भंगे, त्याचा भंग झाला, फुटला. मग आता घटाचं घटपण आहे का नाही आहे हा प्रश्न आला. म्हणजे नामरूपामध्ये घटपण नाही राहिलं, पण घट म्हणजे जे आहे ते तसंच आहे. आता ते काय आहे, सर्वथा नाही तै नसे, कोण म्हणावे. आता जर तो घट नावाची गोष्ट जे काही आहे ती मुळात भंगलेली नाही आणि ती मुळात घट रूपात नाहीच आहे, मग ती कोणत्या रूपात आहे, मृत्तिका रूपात. मग घट भंगला तरी मृत्तिका आहेच. म्हणून आपलं सोन्याचं नेहमी उदाहरण की सोन्याची लगड आहे. आता आम्ही भले खूप एक फॅन्सी दागिना बनवला ना, हातात घातला, गळ्यात घातला, तो दागिना आता नष्ट झाला जेव्हा ते सोनं आटलं. मग आता दागिना नष्ट झाला का, आता ते काय म्हणावं त्याला, कारण दागिना नष्ट नाही झाला म्हणजे त्याचं अस्तित्व नाही संपलं, आकार संपला, त्याचं रूप संपलं. पण त्याचं मूळ जे रूप आहे ते कायमच आहे, कारण मूळ रूप सोनच आहे. त्याच्यात जाणं नाही ना येणं नाही आहे. असं म्हणून घट असल्या वाचून सिद्ध न होय घटपण, आणि ते घटपण करवी भान घटाच्या अस्तित्वाचे. कारण घट का म्हटला, याला पाटली का म्हटली, कारण त्यांनी त्याच्या अस्तित्वाने आपल्याला त्याचे भान दिलं की हे हातात घातलंय. आता ही पाटली आहे, ही कुठं घालायची आहे, ती त्याची घालण्याचं ठिकाणच आहे ना, ती त्या हातात घाला. ती काही माझ्या बोटात घालता येणार नाही, ती काही गळ्यात घालता येणार, ती काही कमरेला लावता येणार नाही, ती हातात घालायची. म्हणजे आम्हाला भान आलंय की पाटली नावाचा जो आकार आहे, म्हणजे रूप आणि नाम या दोन गोष्टी त्याला आल्या, म्हणून त्याच्या अस्तित्वाचं भान आलं. तोच घट फुटल्यावरी घटाचा अभाव निर्धारी, परी घटची नसेल जरी तरी फुटला कोण म्हणे. म्हणजे आम्ही कशात आहोत, आम्ही पहिल्या दोन ओळीत आहोत. तो घट फुटल्यावरी घटाचा अभाव निर्धारी. घट फुटल्या म्हणजे हो गेला की आता काय करावं, एवढ्या मोठा पैसा चालला होता पण गेला, अगदी 4 दिवस सुद्धा वापरला नाही. परी घटाची नसेल जरी तरी फुटला कोण म्हणे. आता जो समजतो की घट म्हणजे मातीच आहे, तर तो फुटला कुठे, ती मातीत मिसळून गेली. म्हणजे काय माती शिल्लकच आहे, म्हणजे तो काही संपलेला नाहीये, तो जसा आहे तसा आहेच. आणि त्यामुळे घटाच्या स्वरूपा आला, घटपणे भासला, म्हणून फुटणेपणा आला आसणेपणाच्या बळावरी.
घट आहे हे स्वीकारलं की घट फुटला हे स्वीकारलं जात. म्हणजे आहे पण स्वीकारलं की नाही पण स्वीकारलं, म्हणजे अज्ञान स्वीकारलं की ज्ञान स्वीकारलं. आणि म्हणून म्हणाले जेथे घटची नाही तेथे फुटणेपणा ये काही, हीच आहे नवलाई ठाई शुद्ध आत्म्याच्या. शुद्ध आत्म्याच्या ठिकाणी काय आहे की तिथे ना घट आहे ना घटाचं फुटणं आहे, दोन्ही नाही आहे, कारण तिथे फक्त मातीच आहे. आणि म्हणून शंकराच्या हे सगळं चाललंय कशावरती? अद्वैत सिद्धांत. शंकराचार्यांनी जो केवळ अद्वैत सिद्धांत सांगितला, व्यवहाराच्या पातळीवरती अद्वैत सिद्धांतानी गडबड होऊ नये किंवा अद्वैत सिद्धांत हा सबगोलनकार बनू नये म्हणून त्यांनी ह्या 3 सत्ता दिल्या: पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता. आता हे सगळं शुद्ध ज्ञान जे आहे ते त्या पारमार्थिक सत्तेवर आहे की माती हे शुद्ध ज्ञान, त्याचं मूळ रूप. ते माती ह्या पातळीवरती तो पदार्थ आला की त्याची पारमार्थिक सत्ता आली. त्याची व्यावहारिक सत्ता काय आली की त्याने आकार धारण केला, घट झाला. तो घट कशा करता व्यावहारिक सत्तेत? उन्हाळा आला आहे, पाणी थंड प्यायला पाहिजे, ते शीतजलासाठी तो आम्ही वापरला, किंवा स्त्रियांनी त्यांच्या घरामध्ये काही साठवण करण्याकरता त्या घटाचा उपयोग केला. ही त्याची व्यावहारिक सत्ता. प्रातिभासिक सत्ता आम्ही ज्यात वावरतो. आता माठ आणायचा म्हणजे सगळा कुंभारवाडा पाठा घालायचा. मग कोणते नवीन माठ आले, दिल्ली आले का राजस्थान आले का अजून कुठले, मग त्यातला कुठला आवडला तो माठ घेऊन आले. 1500 रुपयाचा माठ आणला. त्या पोरीने हात लावला, तिने माठाचं वरचंच उचललं, तो एवढा मोठा माठ तिथंच संपला. खूप छान आले जातात. हो, सुंदर सुंदर सगळे राजस्थानचे सगळे. माझ्याकडे तसाच होता अगं, इतका सुंदर माठ होता. आणि तिने ते ओला झालेला उचलला वरचा. आता असं माती उचलली तर चालेल का? म्हणजे माठाला त्याचा गुणधर्म आहे का? मातीचा गुणधर्म आहे त्याला. त्यामुळे तो माठ जो आहे तो मातीच्या गुणधर्मावर उभा आहे. पडला, तो संपला. म्हणजे आमची प्रातिभासिक सत्ता काय? अहो, कुंभारांनी नुसतं ते चाकावर फिरून घडवलेला माठ घरी आणला तरी पाणी गार होत आहे, पण आम्हाला त्या माठाने भागत नाही. आम्हाला तर एकदम डेकोरेटिव्ह पीस पाहिजे. ही आमची प्रातिभासिक सत्ता आहे. आम्ही त्या प्रातिभासिक सत्तेत वावरतो. आणि म्हणून सतत शंकराचार्य म्हणतात की प्रातिभासिक सत्तेचा त्याग करा, व्यावहारिक सत्तेत राहा आणि स्मरण पारमार्थिक सत्तेचं ठेवा. पण व्यावहारिक सत्तेतच करावा लागतो की माती काय आणि सोनं काय आणि काच काय हे सगळं एकच आहे असं म्हणून. आणि अन्न काय? मग अन्नाच्या ऐवजी कोणी माती खात नाही, मातीच्या ऐवजी कोणी अन्नाचा घट बनवत नाही. म्हणजे हे समजून घ्यावंच लागतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जेथे घटाच्या स्वरूपा आला, घटपणे भासला म्हणून फुटणेपणा आला असणेपणाच्या बळावरी. जेथे घटची नाही इथे घट नाही पारमार्थिक सत्ता, तेथे फुटणेपणा ये काही, त्या ठिकाणी फुटणेपण काय येणार? अजून पारमार्थिक सत्ताच. हीच आहे नवलाई ठाई शुद्ध आत्म्याच्या. म्हणजे शुद्ध आत्मा, पारमार्थिक सत्ता. म्हणजे संबंध ओवी आपल्याला पारमार्थिक सत्ता सांगतीये. आकाराच्या ठाई झाला फुटला राही, ही व्यावहारिक सत्ता. आता आकार आला, नामरूप आलं, झाला फुटला राही. आता आपण ह्या तऱ्हेने दृष्टांत पाहतोय की घट आकाराला आला, घट फुटला. झाल्या फुटल्याचा जई होई, अंततई तोही निमे. तर म्हणाले जे काही होतंय किंवा फुटतंय त्याच्यामध्ये काय होतं? अंततई तोही निमे. ते निमे नाश होतो, त्याचा नाश झालाय फुटल्याबरोबर. तर झाला तरी आकार, फुटला तरी आकार आणि गेला तरी आकार. आकारीचं, कारण ज्याच्यापासून आकार निर्माण झाला त्याच्यातच तो जाऊन नष्ट झाला. खापराचे तुकडे घेतले काय, ती कुठली काय माती किंवा सगळा तो घट फेकून दिला जमिनीवरती आणि हळूहळू पाणी घालत राहिलो, खणत राहिलो, तुकडे करत राहिलो, ते त्या मातीत केव्हा तरी मिसळून जातील. पण माती भाजली आहे ना, भाजल्यामुळे ती जास्त पक्की झाली. ती पटकन माती मिसळणार नाही. कच्चा माठ मिसळून जाईल पण पक्का भाजलेला माठ मिसळणार नाही. त्याला शेवटी सगळ्याची माती होणारच आहे, पण ती माती व्हायला त्याला वेळ लागेल. का जाईल एवढंच.
आणि म्हणून आता ह्याच्यावर तर सगळी फॉरेन्सिक ब्रांच डेव्हलप्ड आहे. की त्याचा डिके कसा. आता पहिल्या आकार मृत्तिकेच्या बळावर मृत्तिकेशी तिळभर जाणीवना तयाची. आता पाहिले आकार. आता आम्ही आकाराकडे पाहायला लागलो. कोणाच्या बळावर पाहिलं. मृत्तिका हा बेस धरला आणि मग आकार वेगवेगळे पाहायला लागलो. परळ आहे, बोळका आहे, चूल आहे, आणि माठ आहे, सुरई आहे, घट आहे, काय जे असेल ते. तर मृत्तिकेच्या बळावर मृत्तिकेशी तिळभर जाणीवना तयाची. मृत्तिकेला काहीच वाटत नाही. मृत्तिकेला ते घटात आहे का, ती परळात आहे का, ती जमिनीवर आहे, तिला काहीच फरक. ती मृत्तिकाच आहे. मृत्तिका तसं सोनं सोन्याच्याच रूपाने. तुम्ही दागिने घडवले म्हणून सोन्याला काही फरक पडणार नाही. सोनं सोनंच आहे. तर त्यांनी म्हटलंय आकार तीही कल्पना, झाला तीही कल्पना, निमाला तीही कल्पना, कल्पना कल्पने कल्पित. प्रत्येक कल्पना ही कल्पनेनीच कल्पित म्हणजे निर्माण झालेली आहे. कोणताही आकार धारणेनी निर्माण झालाय. तत्वज्ञान आहे मुळामध्ये. मग मुलगी गरोदर आहे, कृष्णाचा फोटो समोर ठेवा, देवीचा फोटो समोर, कशा करता. कल्पना आहे. ती तिचं मन त्या आकाराशी जोडते. म्हणून जे जन्माला येणारं मूल आहे त्यांनी ते रूप घ्यावं, त्यांनी ते गुण घ्यावेत. म्हणजे योग वासिष्ठामध्ये त्यांनी हा विषय खूप मोठा विस्ताराने सांगितला की हे सगळं जे जग आहे ते फक्त कल्पित आहे. त्या सगळ्याच्या मागे कल्पना आहे. म्हणजे हा कागद कल्पना आहे, दागिना घडवणं कल्पना आहे. आता आपण ते जय मल्हार पाहत राहिलो तो काय दागिने घडवलेत, काय कल्पनाच आहेत त्या दागिन्यांच्या. कुठं दागिने नेले दागिने. तर ते सगळे दागिने काही व्यवहारात आपण वापरलेत असं नाही, पण कल्पित आहे की ईश्वराचे दागिने दाखवायचे आणि सगळा त्या मल्हारी मार्तांडाचं एवढं वैभव दाखवायचं. तर मग त्या वैभवाला साजेसे दागिने घातले पाहिजेत ना त्यांच्या अंगावर. त्या मल्हारी मार्तांडाच्या अंगावरती सुद्धा एखादं काडतुसांचं पट्टा लावावा तसं ते सोन्याचंच लावलेलं आहे. तो घालतो ते गळ्यामध्ये. म्हणजे असं ही जी कल्पना आहे तर ते म्हणतात या जगामध्ये आकार हा कल्पने आणि नाहीतरी झोपण्यासाठी गादी कल्पना आहे, उशी कल्पना आहे, भोजनासाठी ताट कल्पना आहे, पत्रावळी कल्पना आहे, किंवा प्रेस्ड आपल्याकडे आपण जे ताट घेतो आता थर्माकोलचं घ्या नाही तर पत्रावळींचं घ्या, की या कल्पनेनी चाललं ना. की त्यामध्ये पुढे काय म्हणजे जरा प्लास्टिक कोटेड आणि त्याच्याच बरोबर जरा थोडं फाईन पण डिस्पोजेबल होईल अशा केळीची पानं आली. म्हणजे कुठून आलं. ज्याला त्याला आपल्या आपल्या प्रांतात आपल्याला जे पाहून जे आवडलं ते त्यांनी त्याच्या कल्पनेमध्ये बसवलं. म्हणजे शेवटी हे जग नामरूपाचं जे आहे ते म्हणतात हे कल्पित आहे. मग आता पहिली कल्पना कोणाची. ब्रह्मदेवाची. तिथून सुरू झाली. कारण त्या चिंतनाशिवाय ईक्षणाशिवाय पाहण्याशिवाय हे काही निर्माण होणार नाही. म्हणजे निर्मितीच्या प्रांतात आलो की आपण समजायचं आपण त्या ब्रह्मदेवाचं बोट सोडलेलं आहे. सॉरी ब्रह्माचं म्हणजे परब्रह्माचं बोट सोडलेलं आहे. आणि मग काय ब्रह्मदेवानी जसं घडवलंय ही त्याची सृष्टी. त्याच्या सृष्टीवर मनुष्याची कल्पित सृष्टी. मग त्याची जो जसा करील तशी. दुसरा होता म्हणून कल्पना आली रूपा जाणा. परिकल्पने लागून पाहिलं का कल्पना. दुसरा होता कुणीतरी पाहणारा होता म्हणून कल्पना जन्माला आली. आणि म्हणूनच व्यवहारामध्ये इतक्या कल्पना जन्माला येतात की अमक्याच्या लग्नामध्ये रुखवत असं होतं की हा त्याच्या पुढे जाऊन काहीतरी करणार. अमक्याच्या लग्नात जेवणाचा मेनू असा होता मग आपल्याकडे असा असला. म्हणजे एकाने केलं ते आवडलं म्हणून त्याच्यासारखी कल्पना लढवून त्याच्या मागे जाणं, त्याची एक रूढी बनवणं आणि आपल्याला त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे म्हणून एक कल्पना बनवून पुढे जाणं. कारण दोन्ही होतं. आता आपल्या महाराष्ट्रीयन लग्नाच्या संस्कारामध्ये हे नाचणं बिचणं कुठे होतं. पण आता सर्रास झालंय. आता थोडं घरात थोडंसं मोठं फंक्शन आलं की ते नाच आला, डीजे आणा, करा, नाचा. म्हणजे हे सगळं आम्ही ती कल्पना उचलली. म्हणजे शेवटी कल्पनेशिवाय काही होत नाही. म्हणजे आता उगाच फार ताणायचं म्हणून ताणत नाही, पण म्हणून आपल्याकडे समाधी सुद्धा निर्विकल्प समाधी म्हटलं.
हा विकल्प कसा येतो, पर्याय येतात. विकल्प म्हणजे पर्याय हा अर्थ घेतला, किंवा एका संकल्पाच्या विरोधात किंवा त्याचं द्वंद्व, किंवा म्हणून संकल्प आणि विकल्प. तर ह्या विकल्प काय आहे, संकल्प ही पण एक कल्पनाच आहे, विकल्प ही पण कल्पनाच आहे. म्हणजे शेवटी चाललो कुठे आम्ही, कल्पनेतच चाललो. म्हणजे समाधीपर्यंत जरी निर्विकल्प समाधीपर्यंत गेलो तरी सुद्धा पुन्हा ती कल्पनाच आहे. म्हणून त्या समाधींचे इतके प्रकार दिले, सविकल्प, निर्विकल्प, सानंद, सास्मित वगैरे वगैरे. एक 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 कल्पना त्याला जोडत नेली, किंवा एक एक भूमिका जोडली, अस्मिता जोडली, सास्मित, आनंद जोडला, सानंद. म्हणजे अशा प्रकारे आपण जे म्हणतो की त्याला पुष्कळ टोकाला नेऊन योग वासिष्ठामध्ये ही केवळ कल्पनाच कशी आहे, म्हणजे प्रत्येकाचं जग केवळ कल्पना कशी हे तिथे सांगतात. म्हणजे आता म्हणून असो झाले ते फुटले, होते जाते तसेच उरले, त्यास कोणीही न बोले झाले गेले म्हणून. म्हणून शुद्ध आत्म्याच्या ठाई अस्तित्व नास्तित्व नाही. आता ठीक आहे म्हणाले, दुसरा होता म्हणून कल्पना आली, नंतर परिकल्पने लागून पाहिलं का कल्पना. पण जरी कल्पना आली तरी कल्पना कल्पनेला पाहू शकते का, नाही पाहू शकत. असो झाले ते फुटले, जे जन्माला आलं ते नष्ट होणार आहे. होते जाते तसेच उरले, होतं जातं ज्याच्यामुळे होतं ते तसंच शिल्लक राहतं, त्याला काही बाधा येत नाही. त्यास कोणीही न बोले झाले गेले म्हणून. त्याला कोण म्हणतं की हा झाला हा गेला, असं म्हणत नाही. आपण म्हणतो ना, जो तो आपल्यापुरता म्हणतो की देह गेला पण मी अमर आहे, कारण आत्मा अमर आहे. त्यामुळे देहाचं येणं जाणं होत राहील, माझ्यात काय फरक पडणार आहे. मी अजर आहे, मी अमर आहे, अनादि मी अनंत मी अवध्य मी बला, महारिल मज जगती असा कवर्ण जन्मला. सावरकर म्हणतात तसं की मला कोण मारणार आहे. जो मी आहे त्या मीला काही माझ्या देहाला मारतील, माझा देह असेल नाही तर जाईल, पण मी गेलेला असणार नाही. कारण माझं जे मी पण आहे ते जातही नाही येतही नाही, ते आहेच, जिथे आहे तसंच आहे. म्हणून शुद्ध आत्म्याच्या ठाई अस्तित्व नास्तित्व नाही, तो आपुला आपण राही एकपणे. शुद्ध आत्मा तसाच आहे. तैसे मृत्तिकेच्या ठाई घट झाला फुटला हेही अंशेही भान नाही, ती आहे तशीच आहे. मृत्तिका तिच्याच ठिकाणी. म्हणून काही नाही पण देखता नाही आपण, नोहुनी असणे नवीन असणे जे. तर म्हणून नाही, काही नाही पण, काहीही नाही पण देखता नाही आपण. म्हणाले काही नाही म्हणून जर पाहायला गेलो आपण नाही असं होतं का, असं होत नाही. म्हणजे काही या जगामध्ये नाही किंवा शिल्लक राहत नाही. हे जर सगळं असंच आहे की जर तो त्याचा आहे, आला काय गेला काय ह्या काही त्याला फरक पडत नाही, तर हे काही नाहीच आहे. हे काही नाही जर आपण म्हटलं तर ठीक आहे, याला काही नाही म्हटलं, पण आपलं आपण पण ते कुठे नष्ट होतं, ते आहेच ना. म्हणून ते म्हणतात की नोहुनी असणे नवीन असणे जे. म्हणजे नाही असं म्हटल्यानंतर सुद्धा जे शिल्लक राहतं ते राहतच, आणि म्हणून काही नाही असं म्हणता येत नाही. म्हणून तेवी ज्ञानरूप आत्मा भला आहेपणा न पाहे आपुला, म्हणून नाहीपणाला ठावही नाही. म्हणजे जेव्हा आता हे आत्म्याचं खरं खरं वर्णन झालं की ते आता म्हणतात आपल्याला की आत्मा जो आहे त्या आत्म्याला आत्मा असणं हे त्याचं लक्षण आहे, ज्ञान असणं हे त्याचं लक्षण आहे. कसं, आता त्याचं वर्णन केलं आहे आपल्याकडे लक्षणांनी. सत्यम, ज्ञानम, अनंतम, नित्यम. म्हणजे ज्ञान हे त्याचं वर्णन, त्याचं लक्षण आहे. त्या लक्षणांनी तो वर्णन केलं आहे. मग आता त्या लक्षणांनी तो वर्णन केला तर तो असं म्हणतो का हो हो मी ज्ञान आहे, हो हो मी ज्ञान आहे, असं तो काही म्हणत नाही. कारण असं तो म्हणणारच नाही, असं म्हणायला परिस्थिती असणारच नाही. कारण असं की हो मी ज्ञान आहे म्हणाला तो कुणीतरी त्या ज्ञानापासून वेगळा पाहिजे. तोच ज्ञान आहे तर तो मी ज्ञान आहे काय म्हणेल. पाणी आहे तर पाणी सांगेल का कोणाला हो मी पाणी आहे, हो मी पाणी आहे. तो पाणीच आहे, पाणी पाणीच आहे. त्या पाण्याला मी पाणी आहे ही जाणीवच नाही आहे, कारण तो पाणीच आहे. आणि त्यामुळे त्याला त्याची वेगळी जाणीव आपल्याला दाखवता येणार नाही, किंवा ती दिसणार नाही, किंवा ती असणार नाही. तर म्हणून इथे जर आपण बघितलं
तर ते म्हणतात की जर त्याचं ज्ञान हे रूप आहे असं म्हटलं आणि त्याला जर वेगळी ज्ञान या रूपाची जर जाणीव झाली तर अज्ञान या रूपाची जाणीव होईल. म्हणजे तो ज्ञानरूप आहे असं तो म्हणतच नाही. तो ज्ञानरूप आहे असं आम्हीच म्हणतो आणि त्याच्या ठिकाणी अज्ञान राहत नाही असं आम्हीच म्हणतो. म्हणजे हे सगळं म्हणणारे शेवटी आम्ही आहोत. हां, म्हणजे ज्ञानही नाही अज्ञानही नाही हे जे म्हणणं आहे आम्ही का म्हणणं आहे, कारण आम्ही त्याच्यापेक्षा वेगळे आहोत. ज्या क्षणी आम्ही ते तोच होऊ त्या क्षणी आम्ही पण हे म्हणणार नाही. म्हणून एवंच्या आहे नाही पणाविणं आहेच आत्म्याचे आत्मपण. म्हणजे आत्म्याचं आत्मपण कसं आहे नाही ह्या द्वंद्वात काहीतरी एक स्वीकारून सिद्ध करणं नाहीये. ह्या द्वंद्वाच्या पलीकडेच तो आहे. आत्म्याचे आत्मपण येथे शून्यवाद म्हणून लंगडा पडे. म्हणून इथे शून्यवाद नाही. मग परी आणिका का आपण या न पुरे विशो हो आवया म्हणून न असावया कारण की. अरे परी आणिका का आपण या. आता आणखीन एक सांगतो म्हणाले न पुरे विशो हो आवया म्हणून न असावया कारण की. म्हणाले आपल्याला जो विषय जाणता येत नाही किंवा आपल्या जो जाणण्याचा विषय नाही तो विषय नसतोच असं म्हणावं काय. असं कसं होईल. जगामध्ये आपल्याला कितीतरी विषय माहिती नाही आहे. किती मोठं जग आहे. साधं आपण कुंकू कसं बनतं किती सामान्य गोष्ट आहे आपल्या घरात येणारी. त्याच्या मागे केवढी इंडस्ट्री आहे. बुक्का कसा बनतो त्याच्या मागे केवढी इंडस्ट्री आहे. फटाके कसे बनतात त्याच्या का आमच्या जगात आहे का त्यातलं काही नाही. याच्या पलीकडे त्यांचं केवढं. बाकी सगळं सोडा रोज कचरा त्या बाईला देऊन टाकतो फेकतो त्यांची केवढी इंडस्ट्री आहे. त्या कचऱ्यापासून पैसे कमावणारे लोक केवढे आहेत. त्या कचऱ्याचं नियोजन त्यातनं काढून घेणं त्याचं रिसायकल ते विकायला देणं त्या लोकांनी डबे डुबे बाजूला काढून वेगळे भंगारमध्ये केवढा धंदा आहे. मग ह्या गोष्टी आपल्या दृष्टीने नगण्य आहेत. आपल्या त्याचं अस्तित्व सुद्धा आपल्याला नाही म्हणजे त्याची जाणीवही नाही आहे. आपली केराची बादली दिली की आपला विषय संपला. पण त्याच्या मागे केवढी इंडस्ट्री आहे म्हणजे आम्हाला ते माहीत नाही. ह्याचा अर्थ ते नाही आहे का. म्हणाले ते आहे सगळं तसं. म्हणजे व्यवहारात पाहिलं तरी सुद्धा किती विषय आम्ही जाणत नाही पण ते विषय त्यांचे चालू आहे. तिथे त्या विषयामध्ये व्यवहार चालूच आहे. तसा परी आणिका का आपण या म्हणजे जर दुसऱ्याला आपलं जाणवत नाही अस्तित्व किंवा जे दुसऱ्याचं अस्तित्व आपल्याला जाणवत नाही का आपण या. आणि का म्हणजे काही दुसरं आहे जे मला जाणवत नाही आहे ते नाही आहे का. आता समजा तुम्ही इथे दोघीजणी बसलाय आणि मला काही जाणवत नाही तुमच्या चेहऱ्यावरून की तुम्ही थकल्यात किंवा आत्ता कोणाला तरी खूप दमणूक झाली आहे किंवा आत्ता कोणाला तरी कंटाळा आला आहे किंवा आत्ता आपले लवकर संपलं तर बरं होईल अशी मनातली भावना ही समजा मला ती काही तुमच्या मनातलं कळत नाही. याचा अर्थ त्या भावना इथे कोणाच्या मनात नाहीतच का. आहेत ना. आपल्याला संपल्याबरोबर तिघींच्या मनात एक राहील चलावा बरं झालं इतके दिवस रेंगाळलेलं संपलं. त्यावेळी आपल्याला काय वाटायला अरे आपल्या तिघींच्याही मनात हाच विषय आला. त्यावेळी आपण एकमेकांच्या मनात या क्षणाला काय एक वृत्ती असेल ती त्याच क्षणापुरती आहे. त्याच्या पुढच्या क्षणी प्रत्येकीची वृत्ती वेगळी आहे. तुम्हाला वाटेल मला घाईने जायचं चला आता आधी पटकन उठा. तर मला असं वाटेल नाही आता आपण जरा 2 मिनिटं बसून बोलूया काहीतरी आपण खायला तरी घेऊया. तुम्हाला असं वाटेल नको चला आता आवरूया आपल्याला एक फोन करायचा आहे फोन करूया. म्हणजे एक वृत्ती संपल्याबरोबर जी दुसरी वृत्ती येते ती वृत्ती मला काही कळत नाही पण ती इथे वृत्ती निर्माण होतच नाहीत का. इकडे वृत्ती निर्माण आणि माझ्या ठिकाणी निर्माण होत नाहीत का. माझ्या ठिकाणी म्हणजे सगळं काही निर्माण होत असतं. आपल्याला कळतं किंवा आपल्याला कळत नाही. हां म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी कळत नाहीत किंवा आपण ज्या गोष्टी समजू शकत नाही आणि का किंवा तुम्हाला कळत नाही की मला काय होतंय किंवा आपल्याला दोघांनाही कळत नाही की माझाच देह आहे माझ्या देहामध्ये काय बदल होत आहेत मलाही कळत नाही तुम्हालाही कळत नाही. म्हणून बदल व्हायचे राहिलेत का. मग उद्याच एकदम पोटात दुखायला लागतं. आपण म्हणतो सगळं व्यवस्थित होतं एकदमच कसं पोटात एकदम कुठलं दुखतंय त्याची ती प्रक्रिया सुरू झालेली असते. ती आत्ता दृगोचर होते ती काही आत्ता काही पोटात दुखायला नाही लागले म्हणजे ना कुणाला माहितीये ना मलाच माहितीये. तर ते म्हणतात तसं दुसऱ्यालाही आणि आपल्यालाही परी आणिका का आपण या
न पुरे विशो होवावया. हा पुरे म्हणजे हा इथे पुरेसा होत नाही विषय, किंवा तो विषय आमचा होत नाही. पुरे म्हणजे तो आमच्या पुरवठ्याला येत नाही, तो आमच्या समजुतीला येत नाही, तो आम्हाला कळत नाही, असा तो विषय बनतच नाही. न पुरे म्हणजे अशी एखादी गोष्ट आहे की जी गोष्ट विषय होण्याला पूर्ण झालेली नाही किंवा पुरेशी नाही. आत्ता आपण जसं म्हणतो की आता काय माहिती बाई आपलं 75व्या वर्षी काय होईल, हे सगळ्या लोकांचं पाहिलं की कुणाला माहिती आहे काय होईल. हा जो विषय आत्ता बोलायला काढला, हा विषय का तुम्हाला माहिती आहे का मला माहिती? म्हणजे तुम्ही अशी कल्पना करून एक चित्र काढलंय की 75व्या वर्षी या बाईचा चेहरा असा झालेला असेल, किंवा मी माझ्या मनाने कल्पना केली आहे की 75व्या वर्षी मी अशी झालेली आहे. नाही, म्हणजे न पुरे विषय हा विषय आत्ता बोलायला पुरेसा नाहीच आहे. कदाचित आपण तिघी 75व्या वर्षी काहीतरी असं औषध निघेल की जे खाऊन आम्ही 16 वर्षाचे काय माहिती, काय माहिती, आम्ही कल्पनाच नाही करू शकत. तर त्यामुळे हा विषय जो आहे की मी जाणलं किंवा मी कुणाला जाणलं किंवा कुणी मला जाणलं, हा विषय पुरेसा नाहीच आहे. न पुरे विषो हो आवया, हा हे जे आहे हे विषय होण्याला पुरेसं नाही आहे. म्हणून न असावया कारण की, म्हणून हे असणारच नाही का आहे. म्हणजे आता आपण म्हणलं छे त्या 75 वर्षाचं काय मनात घ्यायचंय, काय माहिती, ठीक आहे, नाही माहिती, असं कसं होईल, काळ पुढे जाणारच आहे. त्या म्हणजे माझ्या वयाची 75 यायला 10 वर्ष लागणार असतील तर 10 वर्षानंतरचा आलेला काळ काय आहे, हा काळ येणारच आहे. त्या काळामध्ये मी कशी आहे मी कशी नाही आहे हा विषय गौण आहे, घडणारं ते घडणारच आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात की तुम्ही हो म्हणा की नाही म्हणा त्याच्यावर काय अवलंबून आहे. आणि म्हणून न असावया कारण की, आता खाली परी दुजावा आपण आला जो विषय ना होय जाणण्याला, आमच्या जाणण्याच्या कक्षेत जो विषय येत नाही म्हणून तो मुळी नसावा म्हणण्याला कारण घडे. म्हणजे काय कारण आहे की जो माझ्या कक्षेत येत नाही तो नाहीच आहे, जो माझ्या कक्षेत येत नाही तो अनेकांचा आहे. पोखरणचा स्फोट हा माझ्या कक्षेतला विषय नाही म्हणून त्या मंडळींनी केला नाही का, ती मंडळी त्यांच्या कक्षेतला विषय त्यांनी जे करायचं ते केलेलं आहे. मला कळलं नाही म्हणजे स्फोटच झाला नाही असं कसं होईल. म्हणून जो निरंजनी निदेला, निरंजन शब्दाचा इथे अर्थ त्यांनी निर्जर वन म्हणजे असा घेतलाय. जो निरंजनी, ज्या वनामध्ये कोणीही नाहीये, अगदी अगदी सुनसान, की जिथे कुणा माणसाची वर्दळ, तो आणखी नाही देखिला, तो कुणी पाहिला पण नाहीये. म्हणजे तो अशा निरंजन वनात म्हणजे निर्जन भागामध्ये, अशा वनामध्ये की जिथे कुणाही माणसाचा वावरच होत नाही, अशा वनात जाऊन तो झोपला. आणि त्यामुळे अर्थातच तो झोपला हे कुणी काही पाहिलेलं नाही. आपुलाही निमाला आठवू तया, आणि तो स्वतः सुद्धा आपली आठवण विसरला. हा, आपुलाही निमाला म्हणजे नष्ट झाली, आठवण स्मरण याचंही नष्ट झालं. तर कोणी निबिड तर कांतारात, आता खालची वरची ओळी जोडू नये म्हणून आपण सरळ पुढे जाऊ. निजला आहे एकांतात पाहणारे तयाप्रत तेथना कोणी, वा आठव आपुल्याही त्या स्थितीत त्याला नाही. पहा अंश मात्रेही तो गाढ निद्रेत, त्या स्थितीत त्याला जरी जाणीव नसली तरी तो काही काळ का असे ना तो गाढ झोपेत आहे, त्याला त्या स्थितीची. परी जीवे नाही नोहे तैसे शुद्ध आसणे आहे, हे बोलणे नसाहे असे नाहीचे. परी जीवे नाही नोहे, पुढे जोडून घेऊया. ऐशा स्थितीत त्या कारणे शोभेल का नाही म्हणणे. आणि म्हणून परी जीवे नाही नोहे तैसे शुद्ध असणे हे, म्हणजे अशी त्याची स्थिती आहे. तो चांगला गाढ झोपलेला आहे, त्याला काही जाणीव नाही आहे क्षणभर कळणं. मग लगेच आम्ही डिक्लेअर करायचं का मरून गेलं म्हणून असं म्हणाले होऊ शकत नाही. ऐशा स्थितीत त्या कारणे शोभेल का नाही म्हणणे, तो आहेच आहे, पण आहेपणाने आहे म्हणजे सत. आता लक्षात घ्यायचं की शेवटी काय राहतं तर सत म्हणजे सत्ता, सत्ता म्हणजे अस्तित्व, असणं, असणे पण म्हणजे आस्तिकता, अस्ति आहे त्याच्यापासून अस्तिक आलं ना, की ज्याला जाणलं आम्ही म्हणून हे आस्तिक. आणि नास्तिक न अस्ति, तो म्हणतो नाहीच आहे काही म्हणून नास्तिक, त्याच्याशी त्याला त्याच्या तर्काला असणारं कारण म्हणून तो आस्तिकवाद
नास्तिकवाद. तर आता हे म्हणाले नाही, त्याचं असले पण तर आम्ही स्वीकारतोच ना. तो किती गाढ झोपलेला असला, त्याला जाणीव नसली तरी तो आहेच आहेपणे. म्हणजे हे कोणाकरता गेलं आता, हेडिंग टुवर्ड्स ब्रह्म. परब्रह्म जे आहे तो आहेच आहेपणाने, तो नाहीपणाने आहे नाहीये, तो आहेपणाने आहे. आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो, सत. ती त्याची सत्ता. मग ती व्यवहारात आली. व्यवहारात आली की सत्ता झाली. आणि त्याचं मूळ रूप सत म्हणजे असणे, अस्तित्व, बिंग. हा आहे जिवंतची. तो जिवंत आहे. तो चांगला अगदी आपण म्हणतो अगदी नक्की तो जिवंत आहे, अगदी पूर्णपणे जिवंत आहे, त्याला काही झालेलं नाही. तो आहेच आहेपणे जिवंत आहेच आहे, तो जिवंतच आहे. तेवी परमात्म्याचे ठिकाणी आहे नाही ही बोलणी, यत्किंचितही न होती जाणी सहनकी. असं कसं होईल म्हणाले, परमात्मा आहे नाही कसली चर्चा करता, ते बोलणंच तिथे पोचत नाही. तो आहेच आहे, आहेच आहेपणी त्याच्याही बाबतीत. तो बोलण्याच्या आधीच असे, तुम्ही बोलायला निघालात तो आहे का नाही, त्याच्या आधी पण तो आहेच. नंतर मग बोलीने बोलावे कसे, न बोलावे तरी नसे ऐसे नाही. तो बोलण्याच्या आधी पण आहे, मग बोलीने बोलावे कसे म्हणाले, बोलायचं आहे तर तो आहे का नाही हे विचार करायचं कारणच नाही, कारण तो आधी आहे म्हणूनच बोलणारा बोलू शकतोय. हा म्हणूनच तो बोलतोय. न बोलावे तरी नसे ऐसे नाही. आणि हा बोलणारा काहीच बोलायला उभा राहिला नाही तर तो नाही असा आहे का. म्हणजे त्याला बोलावं लाव. तुम्ही म्हणाल की तुम्हाला आता बोलायला येत आहे म्हणजे तो आहे, मग तो म्हणून मी बोलतच नाही. मग तुम्ही नाही बोलला तरी तो आहे. तुझ्या बोलण्यावर अवलंबून नाही आहे. तो चिन्मात्र. आता त्याची गुण लक्षणं सांगितली. तो चिन्मात्र, चित केवळ चैतन्य मात्र म्हणून चिन्मात्र. चित घन म्हणजे त्याचं चैतन्य कसं आहे, सर्वदूर घन दाट भरून, कुठेही या कशातही जे काही अस्तित्व आहे त्या कशातही एवढीसो फट नाही, एवढीसो सान नाही, एवढीसो भेग नाही. नंतर विक्षेपरहित सनातन. त्याच्या ठिकाणी विक्षेप नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारचा अडथळा अडसर काहीच नाही. तो सलग आहे, एकसंध आहे आणि सनातन आहे. अनादी कालापासून चालत आहे. तो केव्हापासून चालतो आहे, कसा चालतो आहे आम्हाला काही माहीत नाही. तो नित्य आहे, तो निरंजन आहे, ज्याला कुठल्याही प्रकारचं अशुद्धपण नाही. तो पूर्णपणे शुद्ध आहेच आहे. हे सगळे गुणधर्म त्याचे आहेतच आहेत. दिठी आपण या मुरडे तरी दिठीपणही मोडे, परी नाही नोहे पुढे ते जाण्याची ते. आता म्हणाले मागे वळून पाहिलं आपण, आणि आपल्याला आपण पाहायचंय पाठीमागचं कसं दिसेल, नाही तर आरसा कशाला आणला असता. आम्ही जर आम्हालाच मागे पाहू शकलो असतो तर दिठी आपण या मुरडे, मागे वळून पाहण्याकरता दृष्टी मागे वळली आहे, तरी दिठीपणही मोडे. त्याचं दृष्टीपण संपून जातं, कारण त्याला दिसतच नाही काही मागे. परी नाही नोहे पुढे ते जाण्याची ते. परंतु जरी दृष्टीला दिसलं नाही म्हणून काय मागची बाजू नाही आहे, किंवा मला दृष्टी नाही आहे इतर पाहायला दोन्ही, की मलाही माझी पाठ आहेच आहे पण ती दिसत नाही आहे, आणि मला हे दिसत नाही म्हणून माझी दृष्टी बिघडली आहे नाही, आणि दृष्टीला बाकी सगळं दिसतच आहे. तर तसं दृष्टी मागे वळूनच आहे आपण तरी मोडे दृष्टीपण काकी काही न दिसे. न दिसे हे दृष्टीचं पाहणे. जरी आपुली आपणा न जाणे काही म्हणून का तो नाही दृष्टीपणा. अहो माझं मला पाहता आलं म्हणून काही दृष्टीला दृष्टीपण नाहीये. दृष्टीचे दृष्टीपण सर्वकाल परिपूर्ण. दिसणे न दिसणे हे गुण तिच्याच मुळे सर्वथा. दृष्टी आहे म्हणूनच दिसणं आणि न दिसणं आहे. आता या खोलीत बसलोय, मी सांगेन अहो काय करणार हो, एवढे पसारे इथे मांडून ठेवले, हे आलं प्रत्येक पुस्तकी ठेवून दिले, काय करू. डोळ्याचंच ऑपरेशन झालं की धूळ नको म्हणून मी काय आवरायला काढत नाही. मग मला एवढी सुट्टी म्हणून काय मला माझी काय खोली आवरता आली नाही. हे सगळं मी का सांगतेय, कारण तुम्ही पण पाहताय मी पण पाहतेय. आता ह्या खोलीच्या बाहेर काय आहे मला दिसत नाही. तुम्ही म्हणाल मला सुद्धा दिसत नाही, कारण भिंतच आहे आणि दार बंद केलंय, मग काय तिकडचं दिसणार आहे. म्हणजे ही दृष्टी आहे म्हणून नाही हे कळतंय की या दृष्टीला हे सामर्थ्य नाही आहे याला वेधून पलीकडे पाहण्याचं. म्हणून सांगितलं की नाही आम्हाला नाही दिसत आहे पलीकडचं, इकडचं दिसत आहे. तसं दृष्टीचे दृष्टीपण सर्वकाल परिपूर्ण. दिसणे न दिसणे हे गुण तिच्याचमुळे सर्वत्र. ती पाहते आहे म्हणूनच आता काय पाहू शकतो आणि काय पाहू शकत नाही
हे कळतं. आता एक माणूस सांगतो मुंबईला ना, ते आता कुठे बसले असतील सांगतो, त्यांचं नाव काय आहे सांगतो, गाडीचा नंबर काय आहे सांगतो, ते कोणत्या रस्त्यावरनं ती गाडी चालली आहे सांगतो. म्हणतो तुम्हाला इथे बसून कळतं, पण तो ही विद्या आहे, आम्हाला त्या विद्येने कळतं. आपण म्हणतो आम्हाला इथल्या खोलीच्या पलीकडचं नाही दिसत आहे, आमचीच दृष्टी आहे, त्याची पण दृष्टीच आहे. तो त्याच्या दृष्टीने काय पाहतो, आम्ही आमच्या दृष्टीने काय पाहतो. त्यामुळे दृष्टीच्या ह्याच्यावरतीच, म्हणजे तिच्या सामर्थ्यावरतीच हे सगळं अवलंबून आहे. का काळा राहे काळवखा, तो आपण या ना आणिका, न चोजवे तरी आसिका, हा मी बाणे. आता का काळा राहे काळवखा, अगदी काळा कुट्ट, अगदी पांडुरंगाचा स्वरूपाचा अगदी काळाभोर असा माणूस आहे. राहे काळवखा, अत्यंत काळोखात, जिथे अगदी एवढा सुद्धा उजेडाचा हे जात नाही अशा काळवखा, अशा ठिकाणी उभा राहे. तो आपण या ना आणिका, तो इतरांना तर पाहू शकत नाही, पण तो स्वतःला सुद्धा पाहू शकत नाही. न चोजवे, चोजवे म्हणजे समजणे, न चोजवे तरी, त्याला जरी समजत नसलं तरी आसिका म्हणजे सगळा, हा मी सगळा इथे उभा आहे. बाणे म्हणजे समजतंय, हा बाणे म्हणजे त्याला पक्क कळलेलं आहे. म्हणजे हा विषय चांगला बांधलाय असा म्हणतो ना, अंगामध्ये मुरलाय किंवा हा अगदी तू म्हणजे हे त्याच्यामध्ये अगदी तरबेज झालायस, तशा अर्थाने बांधणे शब्द वापरतो ना आपण मराठीमध्ये. तर त्यांनी सांगितलं काळा कुट्ट मनुष्य काळ्या अंधारात आहे, त्याला ना अगदी काळ्याभोर काळोखात आहे, त्याला ना दुसरा कोणी पाहू शकतोय, ना तो स्वतःला पाहू शकतोय. तो स्वतःला सुद्धा त्याला काही दिसत नाही, तरी सुद्धा मी आहे हे त्याला समजतंय. ही त्याला अगदी पूर्णपणाने जाणीव आहे, पक्केपणाने जाणीव आहे. काळा कुट्ट मनुष्य एक उभा गाढ तरतनी देख, तो न दिसे निशंक कवणाही, वा आपुलेही अंग त्यासी न दिसे की निश्चयेसी. त्याला स्वतः पण दिसत नाही, परी मी आहे ही त्याचीच त्यासी जाणीवर आहे. पण त्याला ती जाणीव आहेच आहे. तैसे असणे का नसणे हे काहीच माणूस वाणे, नसोनी असणे ठाये ठावो. तसंच असणं का नसणं हे काहीच माणूस वाणे, म्हणजे ही काही कल्पना नाही आहे भगवंताच्या ठिकाणी की भगवंत आहे का नाही आहे. तर म्हणजे आम्हीच ठरवणार की अहो तो असेल नाही तर नसेल, मला हे आहे का नाही ही जाणीवच, म्हणजे त्याचा तुम्ही विचार करण्याचा जाणीवेचा म्हणजे ज्ञानाचा हा विषयच नाही, तो आहेच आहे. म्हणजे तो माणूस काळोखात आहे, कुणालाही दिसत नाही, तो त्यालाही दिसत नाही, तरी त्याला माहितीच आहे तो आहेच आहे. तसं तो परमात्मा आम्हाला कसाही करून दिसला नाही तरी तो आहेच आहे. त्याच्या असणेपणाबद्दल आहे कुठे वाद, असं म्हणतात. म्हणून निर्मळपणी आपुला आकाशाचा संचू विरला, तो स्वये असे पुढीला काही नाकी. म्हणाले आता निर्मळपणी आपुला, आकाश अगदी निरभ्र आहे, काही आकाशामध्ये नाहीये, अगदी नितळ आकाश आहे. आकाशाचा संचू विरला म्हणाले आकाशामध्ये काहीतरी साठलं, त्या साठल्यामुळे काय झालं, आकाशाचा निर्मळपणा गेला आणि त्याच्यामध्ये ढग आले, भरून आलं, आपण काळोखी आली, अनेक शब्द म्हणतो. म्हणजे आकाशाचं मूळ रूप राहिलं नाही. आणि मग ते जे काही आलं तो स्वये असे पुढीला काही नाकी. म्हणाले त्यावेळी असं वाटतं की समोरच्या माणसाला अरे आकाशाचं आकाश पण गेलं, काळ्या ढगांनी भरून गेलं, विजा चमकायला लागल्या, पांढरे ढग आले किंवा ढग भराभरा धावतायत, आकार वेगवेगळे आकाशात निर्माण होत आहेत. आणि नाही तर आकाशामध्ये आपण जसं पुराणामध्ये अगदी वाचतो तसं आकाशामध्ये दाट सगळ्या देवतांची गर्दी झाली, आपापल्या विमानामध्ये बसून देव आले, आकाश कुठे दिसेना. म्हणजे आपल्याला त्या क्षणी असं वाटतं अरे बघ आकाशच दिसेना असं झालं. ते म्हणतात असं जरी झालं तरी आकाशाचं अस्तित्व संपलंय का, आकाश आहेच, आकाश तिथेच आहे. आणि त्यामुळे की तो स्वये असे पुढीला म्हणजे दुसऱ्याला काही नाकी. तो जरी दुसऱ्याला वाटलं की इथे वरती आकाश दिसत नाहीये, व्यापलंय कशाने तरी, पण याचा अर्थ म्हणाले असा नाही आहे की आकाश नष्ट झालंय, आकाश आकाशाच्या ठिकाणी आहेच. म्हणून नभाच्या मूळ निर्मळपणी अन्य वस्तू संबंधाने व्याप्ती बिघडली वाटे जाणी, त्याचं व्यापकपण एकसंधपण बिघडलंय असं वाटलं, परी ती खोटीच, ते खोटं आहे. व्याप्ती कदा न बिघडे, आकाश जसं आहे तसंच असणार आहे, आकाशाला काही खड्डे पडणार नाहीये. जसे आम्हाला सारखे रोड दुरुस्त करावे लागतात तसा आकाशाचा एकसंधपणा
देवाला सारखा सांधावा लागत नाही. म्हणाले निर्मळपणाही न मोडे. त्याचं निर्मलता नितळपण तेही कधी मोडत नाही. ते आहे जेवढे तेवढेच राहील. ते जसं आहे त्याच्या गुणधर्माने तसंच आहे. का अंगी, आता की हा शब्द बाजूला गेला, खरा म्हणजे की अंगीला जोडला पाहिजे. का अंगिकी निर्मळपणा हारपली या पोखरणी, हे आणिका वाचून पाणी सगळेची आहे. आता त्यांनी एक वेगळ्या प्रकारचा दृष्टांत दिला की जे अगदी आमच्या दृष्टीला पडत नाही. आता का अंगिकी, अंगिकी म्हणजे अंगातलं, अंगभूत असं. का अंगिकी निर्मळपणा, त्याचं जे निर्मळपण, नितळपण, एकसंधपण, असलेपण काही म्हणा, ते जे आहे हारपली या पोखरणी. समजा तलाव आहे, विहीर आहे, पुष्करणी आहे, काय जे आहे त्याच्यामध्ये पाणी आहे. पण आता काय झालंय की ते पाणी आम्हाला दिसत नाही. आपण जो आहोत तलाव आटले, नद्या आटल्या, नाले आटले, ओहोळ आटले असं म्हणतो, तसं हे आणिका वाचून पाणी सगळेची आहे. तुम्हाला आटलं असं वाटतं, पण ते पाणी आटलेलं नाहीये. ते त्या तलावामध्ये ते पाणी वर दिसत नाहीये, तेव्हा ते सगळं पाणी खाली जमिनीमध्ये मुरलेलं आहे. ते पाणी आत गेलेलंच आहे. पाणी आहेच, पाणी कुठे गेलेलं नाहीये. तुम्हाला वर नसेल दिसत तर ते आत गेलेलं आहे. तुम्हाला वर नसेल दिसत तर ते बाष्पीभवन होऊन आकाशाचा ढग म्हणून निघून गेलेलं, पण ते पाणी कुठे गेलेलं नाहीये. म्हणून ते म्हणतात वा झऱ्याचे जीवन आटता न दिसे जाण, परी ते जिरल्या ठाई परिपूर्ण आहेच की. जिथे ते पाणी जिरलंय असं वाटतंय, जिथे ते पाणी नाहीच झालंय असं वाटतं, इथे ते आत आहेच. म्हणजे जल जेव्हा जिरले तई दृष्टीच्या आड झाले, परी जिरल्या ठाई उरले आहेच ते. जिथे जिरलं आहे मग कुठेही. मग आता त्याच्यावरती तर एवढं सगळे प्रकल्प की आपण पावसाचं पाणी आहे, रस्त्याच्या कडेने त्याला मार्ग काढून द्या, ते सगळं पाणी एका ठिकाणी गोळा करा, कुठेतरी नेऊन सोडा, नाहीतर त्या सगळ्या पाण्याचा विनियोग करता येईल किंवा साठवण करता येईल, असं काहीतरी करा. आता शेती करता लोकांनी केवढे प्रयोग केले. हे पावसाचं जे पाणी आहे ते किती प्रकाराने घ्यायला सुरुवात. आता वनामध्ये पण खूप छान केलंय. म्हणजे काल परवाची बातमी होती की त्यांनी सांगितलं की ही जी आरक्षित वनं आहेत, म्हणजे सगळ्या प्राणी मात्रांच्या करता, म्हणजे ताडोबाच्या जंगलाचं सांगितलं त्यांनी, की म्हणाले ह्या जंगलामध्ये जेव्हा म्हणजे जनावरांना पाणी कमी पडायला लागतं, मग ते सगळे तलावाने हे सगळे आटून जातात. ते तलाव वगैरे जेव्हा आटून जातात त्यावेळी आटलेल्या तलावामध्ये आता त्यांना पाणी प्यायला जागा राहत नाही आणि बिचाऱ्यांची फार तलखी होते. आणि जिथे कुठे थोडंसं पाणी आहे तिथे ते जातात पाणी प्यायला. तर त्यांना चांगलं पाणी मिळावं म्हणून हे वन्यजीवनाच्या संरक्षणाच्या विषयी जी जागरूक समिती आहे त्या लोकांनी ताडोबाच्या जंगलामध्ये असं पाण्याची सोय केली आहे की त्या बोरनी पाणी घेतात. म्हणजे पुन्हा तेच पाणी जिरलेलं आहे, ते जिरलेलं पाणी वर काढायचं, पण त्यांनी असे पाईप केलेत आणि त्या बोरला असा स्पीड ॲडजस्ट केला आहे की म्हणजे प्रति मिनिटाला त्याच्यातून साधारण एका मिनिटामध्ये 3 लिटर पाणी त्या धारेने ओतलं जाईल, पडत राहील. आणि असं 3 लिटर पाणी जेव्हा मिनिटाला पडतं ह्या वेगाने, तेव्हा ज्याच्यात ते पाणी साठवतात जनावरांना पिण्याकरता त्याच्यात ते पाणी गरम होत नाही. काय हळूहळू हळूहळू गार पाणीच येत राहतं ना, आणि जे काही पाणी गरम होत असतं ते पण या गारपणामुळे तितकं हे राहत नाही. आणि थोडा वारा असतो, ऊन तर आहेच आहे, पण जंगलामध्ये झाडी पण आहे. तर त्यांनी सांगितलं की इतके प्राणी खुश आहेत. त्याच्यात त्यांनी जसा वाघ दाखवला की मस्त मजेत त्या पाण्यामध्ये पडलाय आणि त्यांनी एका हाताने त्यांनी तलाव खणलेत ना, त्याचा एक पंजा त्यांनी वर ठेवलाय, पुरता पाण्यात आहे आणि त्या पाण्यात मस्त डुंबत पाणी पितोय. आणि तिथे किनाऱ्यावरती आणि दुसरा शॉट दाखवला माकडांचा. हे सगळे असे काही बसलेत तिथे आणि पाणी पितात, खुश आहेत मंडळी सगळी. म्हणजे सांगायचा हेतू असा की त्या गोष्टीचा जो उपयोग आहे करून घेणं. अन्य करीती बोलणी की पाणी जिराले म्हणून, परी ते जीवन जीवपणी जिरल्या ठाई नांदत. कारण कुठून आम्हाला बोरला पाणी मिळतं, हे सगळं जिरत असतं आणि त्याच्यातूनच ते आम्हाला पुन्हा वरती काढून घेता येतं. म्हणून ते म्हणाले विहीर पुष्करणी आटल्या म्हणतो आम्ही, नद्या आटल्या म्हणतो. आटलेलं नसतं ते पाणी, खाली जमिनीतच असतं. ते फक्त आम्हाला जमिनीतून पुन्हा वापरायला घ्यायचं असतं.
आपण भागू तैसे असण्याची जे असे आहे नाही ऐसे सांडूनिया. म्हणाले आपणा भागू तैसे म्हणजे भागला आपण आपल्याला असण्याची जे असे आपलं जे असणं आहे ते जर आम्ही विभागलं नाही नसणेपण आणि असणेपणामध्ये आपणा भागू तैसे आहे नाही ऐसे सांडूनिया. आपण आपले विभाग सांडून आपल्याला एका आहे या अस्तिक रूपामध्ये ठेवून घ्यावं. आता मला काय करायचंय, आता झालं माझं वय, आता काय, असं नाही. आपण आहोतच. आपल्याला ज्या शेवटच्या क्षणापर्यंत जे मिळवायचं आहे, ज्याची आवड आहे, जे करायचंय करत राहायचं. याच्या पुढच्या जन्मात करायचं. हो, शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला करतच राहायचंय. त्यामुळे मला असं नेहमी माझी जशी एक थिअरी माहिती अगदी बरोबर आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. सगळी मोठी माणसंच म्हणतात, त्यात काय चूक आहे. पण मला ते खूप विषण्ण करत नाही. म्हणजे कसं की अहो काय हो, अजून म्हातारी माणसंच हे सगळे असले कार्यक्रम ऐकायला येतात. कोण आता कीर्तन ऐकतं, कोण आता प्रवचन ऐकतं. आता सगळं हे मागे मागे पडणार, हे लयाला जाणार. नुसत्या म्हाताऱ्यांनी काही उपयोग येऊन तरुणांनी आलं पाहिजे. म्हणजे म्हातारे हे लवकर पुन्हा जन्मालाच यायचे. हे संस्कार घेऊनच जात आहेत ते पुन्हा येणारच आहे. मग तेव्हा ते तरुण असतील नाही तर म्हातारपणी येतील त्यांच्या परिस्थितीप्रमाणे. आताची मुलं आहेत सगळी, ही सगळी वयाने लहान आहेत आणि नोकऱ्या करतायत, इतक्या फास्ट लाईफमध्ये येत आहेत. किती 1, 2, 5, 7 वर्ष सुद्धा आता मुलांना फार काम करावं लागत नाही. त्याच्या आतच त्यांना कळतं या जगातल्या ह्या सगळ्या व्यवहाराला अर्थ नाहीये. ताबडतोब त्यांना ते त्याच्यातून विड्रॉ होत आहे. म्हणजे कदाचित आपली पिढी सुद्धा उशिरा विड्रॉ, म्हणजे आमची, तुम्ही आणखी लहान आहे, पिढी उशिरा विड्रॉ झाली असेल. कारण स्थिर आयुष्य होतं बघायला. या मुलांना जे फास्ट लाईफ आहे त्याचे सगळे जे परिणाम आहेत ते पाहून किती तरुण मंडळी अधिक अध्यात्माकडे, अधिक जे रोजचं मिळतंय त्याच्या पलीकडे जातात. त्याचं कारणच आहे ना की म्हणजे मनुष्याला त्याचं अस्थिरपण लक्षात येतं. म्हणून ते म्हणतात की तेवी आहे नाही पण सांडून या जाणं. सोडून या आहे पण नाही पण आपण कशाला त्याचा विचार करायचा. आत्मा आपुला आपुलेपणा मिरवित तो त्याचं ते पण टिकवून आहे. निदेचे नाही पण निमालिया ही जागेपण अशी जे का नेण कोणी होऊन जैसे. आता निदेचे नाही पण झोपलो होतो आम्ही अगदी गाढ, पण आता झोप संपतीये, नाही पण आलं. निमालिया ही जागेपण म्हणजे नष्ट झाल्या, निमाली म्हणजे नाश झाला, नष्ट झाल्यानंतर जागेपण आहे. आता अशी जे का नेण कोणी होऊन जैसे. आता इथे त्यांनी म्हटलंय की आम्ही जेव्हा झोपलो होतो आणि जागे झालो असं म्हणतो त्यावेळी काय असतं, निद्रा असतानाच, म्हणजे निद्रा अजून संपायची असतानाच जागृती येते. पण आम्ही झोपेतच होते पण मला काहीतरी ऐकू आलं. म्हणजे झोपेत होते पण मला वाटलं कोणीतरी दार ठोठावलं. म्हणजे त्यावेळेची जागृती ही झोपेच्या नंतर उमटणारं जागृतीचं एक रूप आणि प्रत्यक्ष पूर्ण जागृती, सातत्याने जागृती, हे त्या जागृतीचं पूर्ण रूप. म्हणजे झोप ही जर अज्ञान धरलं आणि थोडीशी जाग आली, हे जर ज्ञानाचं कवडसा धरलं, तर आता नंतर जेव्हा जाग येते दिवसभर वावरत राहतो ते अधिक ज्ञान झालं. अज्ञान सोडलं ना, मी अधिक ज्ञानात आलो. पण त्यानंतर आम्ही जर सातत्याने जागृतीत राहिलो तर ते सतत प्राप्त झालेलं ज्ञान आहे. अशा अर्थाने ते आपल्याला सांगतायत की हे टप्पे आहेत. निद्रा निरास समयी जाणं किंचित जागृतीचे होय भान. त्यासी लोटता एक क्षण मग तेही भान नुरेकी. एक क्षणभर भान असतं, अरे जागे होतोय बरं का, आणि मग एकदा जागा झालं तर होतोयचं भान कशाला पाहिजे, जागेच आहोत. म्हणजे आपण कोणी जर म्हटलं मला वाटलं की तुम्ही पडलाय, झोप लागलेली असेल, छे मी एक टक्क जागा आहे. म्हणजे आपण म्हणतो अजिबात ते झोपेचं काही माझ्यावरती अंमल नाहीये. आणि पडल्या कुठे हा हो असं केलं आपण, झोपेत आहे का, हा नाही जरा झोपेत आहे पण आली आहे मला जाग. म्हणजे आली आहे जाग ही थोडीशी किंचित आलेली जागृती आहे. आणि पूर्ण टकटकीत जागा असणं, निद्रा निरासे जागृती आली आणि जागृतीच्या उदये जागृती गेली. एकदा जाग झालं
म्हणजे काय निघून गेलं, अज्ञानातून ज्ञान झालं आणि ज्ञान सुद्धा गेलं. आता राहिलं ते शुद्ध ज्ञान. आणि मग शेष राहिली निव्वळ जागृती, म्हणजे निव्वळ केवळ, निखळ म्हणजे शुद्ध, शुद्ध जागृती शुद्ध ज्ञान. त्या निखळ जागृती ठाई निद्रा जागृती दोन्ही नाही, ती जागृतीच जागृती राही जागृती रूपे. त्या म्हणजे आता फक्त जागृती, तिला पर्यायी निद्रा काही नाही. म्हणून तर आपल्या ज्ञानेश्वरीच्या नमनामधला अगदी खूप सुंदर नमन आहे. मावळवीत विश्वाभासू नवल उदेला चंडांश. माऊली गुरूंचं वर्णन करतात, या संबंध विश्वाचा आभास मावळवून टाकत माझ्या सद्गुरूंच्या रूपाने ज्ञानसूर्य सदोदित झालेला आहे, सदा उदित आहे. त्याला मावळणच नाही माहीत असं. तसं आहे ही ती जी जागृती आहे ती अशी आहे. त्या निखळ जागृतीने भली निद्रा जागृती उदया आणली. प्रत्येकाला तेच ऍप्लिकेशन आहे की जागृती ती निखळ जागृती. तिने काय निर्माण केलं, निद्रा आणि जागृती, तिच्या खालची पायरी. साक्ष रूपे कारण झाली आपण मात्र दोईला, ती कारण आहे. तसं शुद्ध ज्ञान हे अज्ञान आणि ज्ञानाला कारण आहे. जरी दोहीच साक्षभूत तरी राहिली अलिप्त. त्यांना साक्षी आहे पण ती अलिप्त आहे, ती त्याच्यापासून दूर आहे म्हणून तर साक्षी आहे ना. निद्रा जागृती विवर्जित मुळीच ती. निद्रा आणि जागृती या दोघांनाही दूर करून त्याच्या पलीकडे विवर्जित, त्यांनी ती वर्जित नाही आहे, त्याच्यातून ती बाहेर पडलेली आहे. विवर्जित विशेषत्वानी वर्जित झालेली आहे. तेवी ज्ञान अज्ञान रहित चिन्मात्र वस्तू सत्य आहे नाहीच हेच मिथ्य भाव तेथे. म्हणून विवर्जित शब्द वापरला की निद्रा आणि जागृती घेतलं असतं तर वर्जित आलं असतं. निद्रेला जागृतीने वर्जित केलं, टाकलं, पण विशेषत्वाने वर्जित झालेली आहे. म्हणजे आता निद्रा जागृती ही भानगडच नाही, फक्त जागृती. आता याच्या पुढची होई घेऊ आपण. का भूमी कुंभ, आता दोन शेवटच्या चोळायच्या. का भूमी कुंभ ठेवीजे तै सकुंभता आपजे तो नेलिया म्हणजे तेणे विना. का भूमी कुंभ ठेवीजे म्हणजे भूमीवरती कुंभ म्हणजे घट ठेवला. म्हणून आता त्या जमिनीला काय विशेषता आली, तै सकुंभता आपजे. तर त्याबरोबर त्या जमिनीच्या ठिकाणी कुंभासहितता वाढली. म्हणजे लगेच आम्ही सांगितलं तर ह्या कुठे जाऊ मी, तर आपण त्या दारात ना आत यावी, इथे बाजूला लगेच टेबल ठेवलेलं आहे, त्या टेबलावरती ती माझी पर्स आहे असं सांगितलं. याचा अर्थ काय झाला की ती भूमी आहे ती त्या टेबलाच्या भाराने त्या ठिकाणी विशेषत्वाने सजली आहे. ते आपण सांगतो या इथे हे कपाट आहे, सलग आम्ही तिथे कपाटं करून घेतली आहेत, की ती भूमी कशाने सजली आहे, तिथे त्या कपाटाने इथे कॉट ठेवली आहे. म्हणजे थोडक्यात काय, त्या भूमीची विशेषता त्या वस्तूबरोबर सांगण्याची म्हणजे उपाधी थोडक्यात. त्या भूमीला उपाधी कशाची आली, इथे कॉटची, त्या भूमीला उपाधी खुर्चीची, त्या भूमीला उपाधी टेबलाची, तिला उपाधी कॉटची किंवा कपाटाची. आता तो नेलिया म्हणजे ते नेविणं, ते काढून घेतलं की ते नाही आहे. काय आपण नाहीतरी पुन्हा आपण घराचं इंटिरियर करायला जातो त्यावेळी काय करतो, सगळं पहिलं डिमॉलिश करायचं ना. म्हणजे एक उपाधी होती ती काढायची, दुसरी उपाधी लावायची त्या ठिकाणी. वा भूमी सकुंभ ठेविता पिशी येई सकुंभता. आणि तो काढून घेता निकुंभता येतीशी. की आपण फार अडचण वाटायला लागली होती म्हणून आम्ही हे सगळं काढलं ना, आता या इंटिरियरच्या वेळी सगळं मोकळंच करून झालं. एक स्वीकारलं एक टाकलं, ह्याच भूमिका आहेत फक्त. परी दोन्ही हे भाग न शिवती भूमीचे अंग. भूमीला काय फरक पडतोय, ती आहे तशीच आहे. तुम्ही इथे कॉट ठेवा नाही तर सगळं काढून टाका, तिच्या दृष्टीने सारखंच आहे. ते वेळी भूमी तैसे चांग चोख जे असणे. तर त्यावेळी म्हणाले दोन्ही भूमीचं जे रूप आहे ते वेळी जेव्हा ती सकुंभही नाही निकुंभही नाही, तर तिचं जे मूळचं रूप आहे ते शुद्धच भूमी हे रूप आहे, त्या रूपाला कधीच बाधा येत नाही. त्यावेळी भूमी तैसे चांग चोख जे असणे, ते तिचं चांगलेपण
किंवा ते तिचं चोखपण म्हणजे शुद्धपण, ते काही फरक पडत नाही, त्याच्यात बदल होत नाही. सकुंभता कुंभामुळे, अकुंभता कुंभामुळे, परी सकुंभ निकुंभा वेगळे स्वरूप माहीचे. सकुंभता कुंभामुळे तसं म्हणजे अज्ञानामुळे सुद्धा जीवाला उपाधी आहे, ज्ञानामुळे सुद्धा जीवाला उपाधी आहे. परंतु जे शुद्ध ज्ञान आहे, ज्यांनी अज्ञान आणि ज्यांनी अज्ञान आणि ज्ञान उत्पन्न केले, त्या शुद्ध ज्ञानाला काही फरक पडत नाही. ते जसं आहे तसंच आहे, त्याच्यावरती परिणाम होत नाही. आमच्यामध्ये होता. लोक म्हणत हो काय पालट पडला त्या माणसामध्ये, काय तापट होता, काय तापट होता. आता काही राहिलं नाही हो, अगदी शांत झाला. एखादा शांत मनुष्य खूप रागावर, आपण अरे काय शांत होता माणूस, कशा करता एवढा आरडाओरडा करायला लागलाय, काय असा वागायला लागलाय माहिती नाही. असा नव्हता या माणसाचा स्वभाव. हे काय आहे? हे त्याच्यावरती केलेले ज्ञान अज्ञानाचे आरोप आहे. पण त्याच्या ठिकाणचं जे शुद्ध ज्ञान आहे त्याला काही फरक पडलेला नाही आहे. त्यांनी अज्ञान काढून टाकलं, त्या माणसाने आपल्यातलं ज्ञान वाढवलं. जे अज्ञान दूर झालं, ज्ञान वाढलं. ज्ञान वाढल्यावर एके दिवशी जसं जसं अज्ञान जितक्या प्रमाणात गेलं तितक्या प्रमाणात ज्ञान वाढलं. ज्यावेळी अज्ञान पूर्ण गेलं त्यावेळी ते ज्ञान पण पूर्ण गेलं, कारण शुद्ध ज्ञान झालं. तो त्याच्या मूळ रूपात आला. त्याचं मूळ रूप काही बदलत नाही. हे न जई स्पर्शे भूमी प्रत तैसे, हे जसं जमिनीला स्पर्शत नाही, तै भूमीचे भूस म्हणजे जमिनीस साक्षात रूप राही. जसं हे दोन्हीही त्या जमिनीला स्पर्शत नाही आणि भूमीला न स्पर्शल्यामुळे भूमीचं मूळ रूप कायम राहतं, तिला काही फरक पडत नाही. आता कुंभ हे वाचारंभण, वाचारंभण विकारो नामधेय. वाचारंभण हे इथून विकाराला सुरुवात होते. या आम्हाला बोलावं लागतं, आम्हाला समजून घ्यावं लागतं, म्हणून आम्ही त्याला एक एक गोष्ट आरोपित करत जातो. म्हणून आता इथे म्हणाले कुंभ हे वाचारंभण. आम्ही म्हणालो की कुंभ जमिनीवर ठेवला, आम्ही म्हणालो जमिनीवरून कुंभ काढून घेतला. हे काय? हे वाचारंभण आहे. विचारे पाहिल्या जाणं, केल्या कुंभाचं अवलोकन भूमीचे दिसेल. अहो त्या भूमीवर कुंभ ठेवला काय फरक पडला, आणि भूमीवरून कुंभ काढला काय फरक पडला. कुंभही भूमीच आहे, म्हणजे कुंभही मातीच आहे, ती पण मातीच आहे. म्हणजे मातीवर माती ठेवली म्हणजे काय झालं? काहीच नाही. हे एकच आहे दोन्ही. केवळ बोलणं आहे की जमिनीवर कुंभ ठेवला, मातीवर माती ठेवली, ही एकच वस्तुस्थिती आहे. म्हणून ते म्हणतात की केल्या कुंभाचं अवलोकन भूमीचं दिसे. कुंभ पाहिला तरी भूमीच आहे. कुंभ जरी झाला तरी भूमीवरीच राहिला, वा जरी तो फुटून गेला तरी ठाईच भूमीच्या. काय आहे असं की आमच्या इथे भारतामध्ये लोकसंख्या इतकी वाढली, लोकांना राहायला घरं नाही, कचऱ्याचं नियोजन करता येत नाही, म्हणून आम्हाला इथे काही स्टोरीज तयार करता येतात का? हे काय बॉ, एक 5वा मजला तयार केला आहे आधांतरी, आणि त्या मजल्यावरती आम्ही कचरा साठवायला लागलो. 10वा मजला तयार केला, त्याच्यावरती लोकांकरता एक एक नगरं वसवली. नाही, भूमीच्या आधाराशिवाय काही करता येत नाही. म्हणजे तीच आहे शेवटी. आम्ही झालो तरी तीच आहोत, काही झालं तरी तीच आहे, आणि काही असलं तरी मातीलाच मिळणार आहे, तिच्याशिवाय दुसरं काही नाही. कसा दृष्टांत घेतलाय पहा. संपवताना ज्ञानदेवांनी भूमीचा दृष्टांत अगदी फार सुंदर दृष्टांत घेतला. म्हणून ते म्हणतात कुंभ जरी झाला तरी भूमीवरच राहिला, वा जरी तो फुटून गेला तरी ठाईच भूमीच्या. होणे आणि फुटणे हे कुंभाकारणे, शिवाय कुंभ होणे फुटणे हे तो वाचारंभण. कुंभ जन्माला आला आणि कुंभ फुटला आहे, दोन्ही वाचारंभण आहे. आता पहा कुंभाप्रत, तो मृत्तिकामय साक्षात, आकाराने माती प्रत कुंभ नाव मिळाले. तो खरं सांगाल तर मातीच आहे, पण आकार घडवला कुंभाचा म्हणून आकार तो उपाधी. मुळीच मिथ्या आहे आज. आता हे लक्षात ठेवा. म्हणा कोणताही आकार मिथ्या आहे म्हणून मिथ्या आहोत. या देहाचं मिथ्यापण उपाधीने मुळामध्ये तात्विक दृष्ट्या न फरक येईल. उपाधीमुळे जे मुळातलं आहे त्यात काय फरक पडणार आहे? कोणत्याही उपाधी लावा,
आपण जसं म्हणतो की बाहेरून एखाद्या माणसाला खूप सज्जन मनुष्य आहे आणि त्याला पुष्कळ त्रास दिला आणि त्याची बदनामी केली, काय त्याच्यात फरक पडणार आहे? त्याचं जे चांगुलपण आणि सद्गुण आहेत आणि तो माणूस जसा आहे तसाच तो असणार आहे, त्याच्यामध्ये नाही फरक होणार, तो जसा आहे तसाच राहणार आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं की उपाधीनी काही बदलत नाही. तो खूप श्रीमंत झाला म्हणून म्हणून त्याचं मूळ रूप बदललं आहे. आपल्याकडे त्याच्या पुष्कळ म्हणी आहेत. आधी होता वाघ्या, त्याचा झाला पाग्या, त्याचा एळकोटा राहीना, मूळ स्वभाव जाईना. त्यामुळे तो वाघ्या मुरळी होता पहिला, तो तसाच राहिला. त्या झाला मोठा पागेदार, घोड्यांच्या याच्यावरती नियुक्त केला आणि मोठा पागेदार झाला म्हणून काय झालं म्हणाले, तो तसाच असणार, त्याच्या मूळच्या रूपापेक्षा काही वेगळा असणार नाही. तसं आता पहा कुंभाप्रत, तो मृत्तिकामय साक्षात, आकाराने मातीप्रत कुंभ नाव मिळाले. आकार तो उपाधी, मुळीच मिथ्या आहे आधी. उपाधीने मुळामध्ये तात्विकदृष्ट्या न फरक येईल. मेदिनीपासून कुंभ झाला निर्माण, पृथ्वीपासून निर्माण झाला आणि त्याने सकुंभ निकुंभपण शब्देचा आणले भूमीला. आम्ही सगळे शब्दांनीच खेळ करत राहिलो. या त्याच्यावर मडकं ठेवलं, त्याच्यावरून काढलं, फोडलं. कुंभाचे आहे नाही पण वेगळे नसे भूमीहून, म्हणजे त्याच्या आहे नाहीपणी जाण भूमीचं असे. तो आहे काय नाही काय, दोन्ही वेळा भूमीचं आहे. तैसे ज्ञान अज्ञान कुंभापरी, चिद्वस्तू रूप भूमीवरी. म्हणजे तसंच ज्ञान आणि अज्ञान त्या कुंभाप्रमाणे चित वस्तू रूप भूमीवरी, उदयले जरी न झाला परी मुळा माझी फरकतो. त्या भूमीवरती या ज्ञानामध्ये जर शुद्ध ज्ञानाचा उदय नाही झाला तरी फरक काही पडत नाही, मुळामध्ये ते शुद्ध ज्ञानाचं. पुन्हा एकदा वाचू. आता कुंभाचे आहे नाही पण वेगळे नसे भूमीहून, म्हणजे त्याच्या आहे नाहीपणी जाणं भूमीचं असेल. म्हणजे तिथे कुंभ आहे काय नाही काय. तसं ज्ञान अज्ञान कुंभापरी, म्हणजे ज्ञान असलं काय आणि अज्ञान असलं काय किंवा नसलं काय किंवा काही झालं तरी चिद्वस्तू रूप भूमीवरी, या पृथ्वी तलावरती ते कशा रूपात आहे? चित रूपाने, म्हणजे चैतन्य रूपाने चिद्वस्तूप्रमाणे या भूमीवरती उदेले जरी न झाला परी मुळा माझी फरकतो. म्हणजे ते या ठिकाणी या रूपामध्ये, आमच्या स्वरूपात कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये चिद्वस्तूप्रमाणे, म्हणजे निर्माण झालेली जी आमच्यासारखी नामरूपात्मक माणसं आहेत त्यांच्या ठिकाणी अज्ञान उत्पन्न झालं काय, ज्ञान उत्पन्न झालं काय, त्याच्यात कोणत्याही प्रकारे फरक पडला काय? तिथं काहीच फरक पडत नाही. हो निर्माण, त्यांनी काय फरक पडणार आहे? कुठे फरक पडत नाही. भूमीची वस्तू रूप भूमीवरी उदेले जरी न झाला परी मुळा माझी फरकतो. म्हणजे या पृथ्वी तलावरती या चैतन्यरूप जीवांच्या माध्यमामधून ज्ञान आणि अज्ञान जर वेगवेगळ्या प्रकारे उत्पन्न होत राहिलं कोणत्याही प्रपोर्शनमध्ये, की एका प्रपोर्शनमध्ये तुझ्याकडे जी समज आहे ती माझ्याकडे नाही आहे. आता इथे अज्ञान पुष्कळ आहे, इथे ज्ञान पुष्कळ आहे. पण म्हणून पृथ्वीवर म्हणजे मूळ शुद्ध ज्ञानाला काही फरक पडत नाही. आम्हाला फरक पडतो. आम्ही म्हणतो अहो जेव्हा पृथ्वीवरती पाप वाढतं तेव्हा ही पृथ्वीला त्याचा भार सहन होत नाही आणि मग ही पृथ्वी त्या दिवशी प्रलयाकडे जाते. हे कुणाचं आहे? हे आमचं आहे. वास्तविक पाहता ज्ञान आणि अज्ञान याच्यात वास्तव भेद त्या ठिकाणी असत नाही. म्हणजे मुळाला, म्हणजे शुद्ध ज्ञानाला, म्हणजे त्याच्या पायाला, म्हणजे शुद्ध ज्ञान हा त्याचा पाया आहे आणि त्या पायाला काही फरक पडत नाही. म्हणजे इथे या पृथ्वीवरती किती जीव गेले अज्ञानाने, किती जीवांनी अज्ञानाने नुकसान केलं, तरी शुद्ध ज्ञान हे शुद्ध ज्ञानच आहे. तुम्ही ते प्राप्त करा की न करा, तुम्हाला ते मिळवता आलं तर मिळवाल, न मिळवता आलं नाही मिळवणार. पण म्हणून ते ज्ञान नष्ट काहीच होत नाही. ते जिथे आहे जसं आहे तसंच आहे. म्हणून ते पुढे सांगतात आपल्याला की परमात्मा स्वरूप जसेच्या तसे
सर्व काल उरलेच असे, म्हणून ते त्याचं मूळ रूप. क्षय वाढ तेथे नसे केव्हाही. आता ज्ञानाने समजून घ्यायची गोष्ट ही. स्वस्ती श्री अमृतानुभव मंजिरी ग्रंथ ज्ञान अज्ञान भेद कथन सत्य झाले चतुर्थ प्रकरणात परिसा म्हणे दासगुणे. श्री हरिहरार्पणमस्तु. आता त्यांनी सांगितलं दासगणू महाराजांनी की हा एक विषय या प्रकरणामध्ये जो मांडला आहे तो मी माझ्या परीने आपल्याला विस्तारून दिलेला आहे. आणि आता हे चौथं प्रकरण ज्ञान अज्ञान निरूपणाचं समाप्त झालेलं आहे.